आणि एक भाग्य असं की माडगुळकर आमच्या एक दोन घरं सोडून त्यांचा अक्षर नावाचा बंगला होता आणि तिथे ते राहायचे. त्या बंगल्याच्या बाहेर एक बुचाचं झाड होतं आणि बुचाच्या झाडावरती शिकारा नावाचा पक्षी नॅस्ट करत होता. सो प्रत्येक वेळेला ते गणित सोडताना त्याचा आवाज आला की माझं निम्म लक्ष हे खिडकीत जायचं. तर त्याला नावच 7 इयर्स सिकाडा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेल्स जे असतात ते टॉकेटिव्ह असतात, फिमेल्स नसतात. इंग्लिशमध्ये एक म्हणे हॅपी द सिकाडाज लाईफ हू हॅज अ व्हॉइसलेस वाईफ. त्यातनं एक जरी धागा सुटला की ती अन्नसाखळी कशी कोलॅप्स होते त्याचं ते उदाहरण आहे. दुर्दैवाने काय झालंय की टुरिझम मध्ये वाईल्ड लाईफ टुरिझम इज इक्वल टू टायगर टुरिझम असं एक समीकरण झालंय. पण जर का ते टायगर टुरिझम जर का नीट पाहिलं तर ते टुरिझम पेक्षा टेररिझम वाटायला लागतं. नमस्कार मित्रांनो, जंगल इकोज पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. आज नेचर आणि वाईल्ड लाईफ एज्युकेशन वरती बोलण्यासाठी म्हणून अनुज दादा आला आहे. तर गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. सर्वप्रथम तुझे खूप स्वागत की तू आम्हाला तुझ्या बिझी शेड्यूलमधनं आम्हाला वेळ दिलास आणि आमचा नेचर आणि वाईल्ड लाईफवरती आम्हाला आमचा हा जो इंटरेस्टवाला सब्जेक्ट आहे त्याच्यावरती आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारायला म्हणून तू आला आहेस. तर तुझं मनापूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. मी आता तुला तसं ओळखतो, तू मला ओळखत नसलास तरी, पण अद्वैतमुळे मला चांगली ओळख झाली आहे तुझ्या ह्याची. आणि तुमची पॉडकास्ट बघत असतो मी, त्याच्यातनं खूप वेगवेगळ्या गोष्टी कळत असतात. तुझा एक्सपिरियन्स खूप 20-25 वर्षाचा आहे. तर इट इज बेटर वे की तूच सुरुवात करून दे आम्हाला की तुझं इंट्रोडक्शन कसं आहे, की तुझा सुरुवात कशी झाली, मुळात तुझा ह्या सब्जेक्टवरती इंटरेस्ट कसा बसला. सो एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की माझ्या बाबांचा जन्म हा ईस्ट आफ्रिकेतला होता. ओके. आणि तिथे एक तांझानियाच्या साऊथमध्ये मालिंडी नावाचं एक गाव होतं. सो त्याच्यामुळे लहानपणापासून आमच्याकडे ज्या गोष्टी सांगितल्या जायच्या वडिलांकडनं, त्या सिंहाच्या, त्याच्यानंतर चित्ता, तर अशा प्राण्यांच्या गोष्टी प्रचंड सांगितल्या जायच्या. आणि त्याच्यामुळे आई वडिलांना आवड होती, मला त्यातनं हळूहळू आवड निर्माण झाली. आणि माझी आई मला व्यंकटेश माडगुळकरांच्या वेगवेगळ्या गोष्टी वाचून दाखवायची. आणि एक भाग्य असं की माडगुळकर आमच्या एक दोन घरं सोडून त्यांचा अक्षर नावाचा बंगला होता आणि तिथे ते राहायचे. सो एक दिवस शाळेतनं येताना आईने मला सांगितलं की मी ज्यांच्या गोष्टी वाचून दाखवते तर त्यांचा हा बंगला. आणि फॉर्च्युनेटली त्यावेळेला माडगुळकर म्हणजे त्यांना सगळेजण तात्या म्हणून ओळखायचे. सो तात्या पण बागेत काहीतरी कुठल्या तरी एका पक्षाचं निरीक्षण करत उभे होते. सो मग आत गेलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यातनं आमची खूप चांगली दोस्ती झाली. म्हणजे वयात अंतर खूप होतं, पण ते माझे खूप चांगले मित्र झाले. आणि तात्या हे खूप गोष्टी वेल्हा होते. सो गेल्यानंतर वेगवेगळ्या प्राण्यांच्या गोष्टी, वेगवेगळ्या जंगलांच्या गोष्टी, असं करत करत जंगलाविषयी एक आवड निर्माण झाली. आणि काही वर्षानंतर पेपरामध्ये एक छोटीशी बातमी आली होती आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की विश्व प्रकृती निधी भारत म्हणजे WWF इंडिया याचा पुणे चॅप्टर यांचा कट्टा नावाचा एक उपक्रम होता की जो नुमवी मुलींच्या शाळेमध्ये भरायचा. आणि तिथे किरण पुरंदर यांचं व्याख्यान होतं. सो आई मला तिथे घेऊन गेली आणि मग किरणची ओळख झाली. मग पक्ष्यांच्या आवाजांच्या नकला, किरणचा कार्यक्रमच त्याच्यावर होता आणि त्यामुळे मला निसर्गाची ओढ लागली. आणि त्यानंतर WWF इंडियामध्ये मी व्हॉलंटिअरिंग करायला लागलो. त्यानंतर किरणनी WWF सोडलं आणि स्वतःची निसर्ग वेध नावाची एक चॅरिटेबल ट्रस्ट, एक ऑर्गनायझेशन फॉर्म केली. आणि मग त्यातनं आम्ही निसर्ग संस्कार शिबिरं घ्यायला लागलो. सो सुरुवात झाली ती व्हॉलंटिअरमधनं, मग व्हॉलंटिअरमधनं काही दिवसानंतर इन्स्ट्रक्टर आणि मग इन्स्ट्रक्टर नंतर कॅम्प मॅनेजर, असं करत करत माझा सगळा प्रवास चालू झाला. पण मी म्हणलं तसं की लहानपणापासून याचं श्रेय माझ्या आईवडिलांना जातं. नंतर हळूहळू वेगवेगळ्या गोष्टी, मग जिम कॉर्बेट त्याची पुस्तकं, जसं जिम कॉर्बेट होते तसं साऊथमध्ये केनेथ अँडरसन नावाचा एक माणूस होता. सो त्याची पुस्तकं वाचायला लागलो. तात्यांकडे स्वतःकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पुस्तकांचं कलेक्शन होतं. तर मग तिथे गेल्यानंतर ते मला वेगवेगळी पुस्तकं द्यायची. मग त्यातनं वाचन करत करत मला असं लक्षात आलं की दिस इज समथिंग की ज्याच्यामध्ये आपण खरं तर रुची दाखवली, म्हणजे आहेच रुची, पण ते थोडं अजून कसं वाढवता येईल. बरोबर. आणि मग अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो फक्त की ही मला मॅथ्ससाठी मी एकांकडे जायचो. माझी मामी होती, तिच्याकडे जायचो शिकायला. आणि पहिल्यांदा तिच्या बंगल्याच्या बाहेर एक बुचाचं झाड होतं आणि बुचाच्या झाडावरती शिकारा नावाचा पक्षी नॅस्ट करत होता.
सो प्रत्येक वेळेला ते गणित सोडताना त्याचा आवाज आला की माझं निम्म लक्ष हे खिडकीत जायचं की पक्षी काय करतोय, मग काय आणतोय तो. आणि मी मामीला सांगायचो की अरे तो काहीतरी बहुतेक किल घेऊन आला आणि आता बहुतेक फिमेल आहे किंवा मेल आहे. कारण या शिकारी पक्ष्यांमध्ये काय असतं, दिसायला सारखे असतात नर मादी, फक्त मादी आकाराने मोठी असते. आणि तिचं घर हे बंगला होता, तर दुसऱ्या मजल्यावर आम्ही बसायचो, त्याच्यामुळे ते घरटं बऱ्यापैकी त्या खिडकीतनं पॅरलल दिसायचं. सो पहिल्यांदा तिला पण असं वाटायचं की अरे अभ्यासाकडे लक्ष दे, हे काय करतोय. पण नंतर मजा अशी झाली की आवाज आल्यानंतर तिचंही लक्ष जायला लागलं तिकडे. आणि मग गंमत अशी की बऱ्याच वेळेला अभ्यास करताना तो पक्षी आला की ती गणित साईडला राहायची आणि आम्ही दोघंही दुर्बीण घेऊन त्या पक्षाचं निरीक्षण करायचो. सो हळूहळू आजूबाजूच्या लोकांना पण ते वाटायला लागलं की अरे दिस इज समथिंग इंटरेस्टिंग आणि हे काम महत्वाचं आहे. सो असा सगळा तो प्रवास चालू झाला. आणि त्यानंतर एक मेलघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये एक कॅम्प होता की ज्याच्यामध्ये कृष्णमेघ कुंटे की जो बटरफ्लाईज मधला एक्सपर्ट आहे. सो त्यांनी बटरफ्लाय आयडेंटिफिकेशन, बर्ड आयडेंटिफिकेशन कसं करायचं, किरणने शिकवलं की डायरी कशी मेंटेन करायची. सो बऱ्याच वेळेला काय असतं की आपण खूप ऑब्झर्व करत असतो पण कुठे लिहित नाही, आणि ते लिहिलं नाही तर त्याचा रेफरन्स व्हॅल्यू 0 असतो. बरोबर. सो आताच्या काळामध्ये फोटोग्राफी हे एक महत्वाचं टूल आहे की ज्याच्यामधून तुम्ही ऑब्झर्वेशन जॉट डाऊन करता, पण त्यावेळेला असलं काही नव्हतं. सो मग डायरी मेंटेनन्सकडे लक्ष यायला लागलं. अगदी साधं उदाहरण घ्यायचं की डॉक्टर सालिम अलींनी पण जे बुक ऑफ इंडियन बर्ड्स लिहिलं होतं त्याच्या आधी असंख्य डायरीजमध्ये नोंदी केल्या होत्या, आणि मग त्यातनं ते व्हॉल्युमस पुस्तक झालं. सो असं लक्षात आलं की डायरी मेंटेन करणं किती महत्त्वाचं आहे. आणि मग हळूहळू याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की पॅशन आहे पण ते थोडं सायंटिफिकली आपण करायला लागलो तर डेटा चांगला जनरेट होतो. डेटा चांगला जनरेट झाला तर आपल्याला काही निरीक्षणावरनं निकर्षापर्यंत जाता येतं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण स्टेटमेंट करतो पण इफ इट इज नॉट बॅक बाय डेटा तर त्या स्टेटमेंटला काही अर्थ नसतो. बरोबर. सो असा तो सगळा प्रवास चालू झाला. आणि म्हणजे अगदी मी सांगतो तुला 3री किंवा 4थीपासनं तात्यांची पुस्तकं वाचून मग तात्यांची ओळख, मग किरण पुरंदरे, कृष्णमेघ कुंटे अशा सगळ्यांच्या लोकांच्या ओळखी झाल्या, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यातनं हा प्रवास चालू झाला. तर खूप म्हणजे तसं बघायला तर लहानपणापासूनच तुला हे सगळे तुझ्यावरती संस्कार झाले. आणि मग आता तू जसं म्हणालास की तू मध्ये निसर्ग संस्कार शिबिर वगैरे पण घ्यायचा, तू त्याबद्दल अजून काही सांगू शकतोस का? सो बऱ्याच वेळेला काय होतं की पूर्वी आता काय झालं सांगतो की आता निसर्ग म्हणलं की फक्त वाघ डोळ्यासमोर येतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण की तुम्ही ताडोबात जा, नागझेरात जा, कान्हा, बांधवगड, कुठल्याही व्याघ्र प्रकल्पात जा, आपल्याला एक शब्द नेहमी ऐकवतो, दिखाक्या. दिखाक्या. जिप्सी समोर गेले की सगळेजण विचारतात दिखाक्या. सो दिखाक्या म्हणजे काय, तर बेसिकली टायगर दिसला का. सो आता दुर्दैवाने असं झालं की वाघ दिसला तर जंगल खूप चांगलं आहे, वाघ दिसला नाही तर जंगल काही मजा नाही, बोरिंग आहे. हां, बोरिंग आहे जंगल. वाघ दिसला तर टूर ऑपरेटर खूप चांगला आहे, वाघ दिसला नाही तर टूर ऑपरेटर एकदम फालतू आहे. सो पूर्वी असं नव्हतं. पूर्वी नेचर ओरिएंटेशन कॅम्प्स होते, म्हणजे निसर्ग संस्कार शिबिर. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच जंगलात जाण्यापूर्वी आपण जिथे राहतोय तर त्या परिसरातली झाडं, त्या परिसरात कुठले कुठले पक्षी आहेत त्याची ओळख, तिथे एक छोटासा नेचर वॉक असायचा. तेव्हा काही नियम एवढे कडक नव्हते की तुम्हाला खाली चालत जायला परमिशन नाही, तर तेव्हा काही ठिकाणी तुम्हाला चालत जायची परमिशन होती. आणि चालत जाताना ज्या गोष्टी बघू शकतो ना त्या जिप्सीतनं आपल्याला बघता येत नाही. बरोबर. सो एखाद्या झाडाची ओळख असेल, ती झाडाच्या शेजारी उभं राहून झाडाचं खोड कसं आहे ते जवळून बघता येतं, त्याला स्पर्श करून आपल्याला त्याचा फील घेता येतो. झाडाची फुलं कशी असतात ती जिप्सीतनं बघता येत नाहीत, पण ती एखादं फुल हातात घेतलं खाली पडलेलं तर फुलाची रचना कशी आहे. तर या बारकाईने गोष्टी बेसिकली या ओरिएंटेशन कॅम्पमध्ये जमायच्या. दुसरं कॅम्प झाल्यानंतर एक फार इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी केली जायची, त्याला आम्ही ग्रुप डिस्कशन्स म्हणायचो. म्हणजे तुम्ही सफारीला जाऊन आला किंवा नेचर वॉक करून आला की आल्यानंतर तुम्ही काय पाहिलंय तर त्याच्याविषयी चर्चासत्र असायचं. की उदाहरण वाघ पाहिला, पण वाघ पाहिला हे जिप्सीमध्ये आपण तो टायगर मुव्हमेंट ही खूप चांगली आपण ऑब्झर्व करतो, पण वाघाविषयी काय माहितीये का, तर ते त्यावेळेला जर का गाईड सगळं सांगत बसला तर ते खूप बोरिंग असतं. सो त्याच्यामुळे आल्यानंतर त्या एखाद्या स्पीशीजवर जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देणं. सो साधी गोष्ट की आपण जर का उन्हाळ्यात गेलो तर आपल्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये किर्र असा दुपारी आवाज येतो, तो सिकाडा नावाचा एक किडा आहे. सो त्या सिकाडा तो किडा आपण सफारीच्या वेळेला दाखवू शकतो, पण त्याच्याविषयी खूप बोलत बसलो
सो किती बोलायचं हे पण याला मर्यादा असते. नेचर बरोबर. कॅम्पमध्ये त्याला पण लिमिट असतं सफारीजमध्ये. सो आल्यानंतर आपण त्याची थोडी ॲडिशनल इन्फॉर्मेशन की जी त्या मुलांनी डायरीत लिहिणं अपेक्षित आहे, की मग त्याचं आयुष्य किती आहे, 7 वर्ष साधारण त्याचं आयुष्य असतं, तर त्याला नावच 7 इयर्स सिकाड आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेल्स जे असतात ते टॉकेटिव्ह असतात, फिमेल्स नसतात. इंग्लिशमध्ये एक म्हणे, हॅपी द सिकाड ॲज अ लाईफ हू हॅज अ व्हॉइसलेस वाईफ. सो असे खूप टिम्बल नावाचा एक ऑर्गन असतो ज्याच्यातनं ते आवाज काढतात. तो ही सगळी इन्फॉर्मेशन त्या ग्रुप डिस्कशनमधनं व्हायची. त्याच्यानंतर नेचर कॅम्प्समध्ये नेचर गेम्स घेतले जायचे आणि साधा गेम असायचा, वेब ऑफ लाईफ नावाचा एक गेम असायचा, की सगळं एकमेकांवर कसं अवलंबून आहे. म्हणजे त्या सगळ्या अन्नसाखळीमधली मुंगी जर का बाहेर पडली तर काही फरक पडतो का, तर तो फरक नक्की पडतो. मग तो कसा पडतो हे वेगवेगळ्या खेळातनं दाखवलं जायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसर्सना बोलवा, त्यांच्याशी इंटरॅक्ट करा, डायरी मेंटेन करा आणि बेस्ट ऑफ द बेस्ट डायरीला नंतर आपण अवॉर्ड द्यायचो. सो हे संस्कार जे होते ते त्या शिबिरात दिले जायचे, की जे मला असं वाटतं की आता ते बऱ्यापैकी मिसिंग आहे. आता फक्त माणूस सफारीला जिप्सीत बसतो आणि सफारी झाली की परत त्याचा त्या टूर ऑपरेटरशी काही संबंध येत नाही. तो रूममध्ये जातो, पुढच्या सफारीला परत बाहेर येतो. सो हे मधले जे टेकअवेज असायचे ते कुठेतरी मिसिंग आहे. सो हे निसर्ग संस्कार शिबिर होते. तू आता खूप चांगला पॉइंट बोलतोस की निसर्ग संस्कार जे त्यावेळेस मिळायचे आता कुठेतरी ते काय म्हणूया तेवढ्या चांगल्या प्रकारे मिळत नाही. इन्फॉर्मेशन आता हातात आली आहे माणसांच्या, पण बेसिकली ते गोष्टींच्या स्वरूपामध्ये किंवा एक त्याला इंटरेस्टिंग बनवून जे सांगणं होतं की गेम्स, तू जसं म्हणाला की विविध गेम्समधनं या प्रकारचे संस्कार देणं जे लहान मुलांना पण खूप चांगले पटकन अडॅप्ट होऊ शकतात, त्यांच्या ते मनात राहू शकतात किंवा डोक्यात पूर्ण ते बिंबवणं झालं थोडक्यात त्यानुसारच आहे. आता त्यात तू अजून म्हणालास की विविध गेम, जसं तू त्या काय म्हणालास, वेब ऑफ लाईफ. हा, वेब ऑफ लाईफ मध्ये, तर त्याच्याबद्दल अजून सांग ना, की मला ते इंटरेस्टिंग वाटलं की एक पूर्ण सर्कल त्याच्यातनं एक कुठचा तरी फॅक्टर आपण जर का काढला तर त्याचा काय इम्पॅक्ट होईल तू म्हणाला. सो इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आम्ही काय करायचो, एक लोकरीचं बंडल घेऊन जायचो आणि सपोज त्याचं टोक सुरुवातीला माझ्याकडे असेल तर मी कुठल्या तरी एका प्राण्याचं, पक्षाचं, वनस्पतीचं नाव घ्यायचो. सो उदाहरण मी काय नाव घेतलं, मॉस्किटो, हां, आणि मी तो कोणाकडे तरी टाकणार, मग तो तुझ्याकडे येणार, मग तू त्याचा एक टोक परत पकडायचं आणि तू सांगणार मे बी ट्री, कुठली, सागाचं झाड, तू परत कोणाकडे टाकणार, अद्वैतकडे टाकलं तर अद्वैत परत त्याचं टोक पकडणार, तो म्हणणार बॅट. असं करत करत ते सगळं, ती लोकरेचा गोळा संपला, त्यातनं एक जरी धागा सुटला की ती अन्नसाखळी कशी कोलॅप्स होते त्याचं ते उदाहरण आहे. सो उदाहरण जर का आपण त्यातनं वटवाघूळ काढून टाकलं सो काय कोलॅप्स होईल. सो उदाहरण डास, कारण रात्री इन्सेक्टिव्हरस बॅट्स असतात, ते डास खातात. जर का मी डास काढलं तर क्रॉप्सवरती प्रॉब्लेम येणार किंवा इन्सेक्ट्सवरती प्रॉब्लेम येणार. नुसते डास नाही, इन्सेक्ट्स वेगवेगळे. इन्सेक्ट्सची संख्या वाढली तर ऑब्व्हियसली क्रॉपचं यील्ड जे असतं ते कुठल्या ना कुठल्या तरी काळामध्ये ते कमी होणार. सो ही सगळी अन्नसाखळी आहे. आणि मग त्याला लक्षात येतं की वाघाचं जेवढं महत्व आहे तेवढंच मुंगीचं पण आहे. सो एव्हरी फॅसेट इज बेसिकली डिपेंडंट ऑन इच अदर. आणि त्यातनं झाड कापलं, झाडाची जर का साखळी सोडली तर पक्षाला घरटं बांधायला जागा नाही, मग पक्षी पण सुटला. त्याच्यानंतर आपले हर्बिवोरस प्राणी, त्यांना खायला काही नाही, त्याच्या हर्बिवोरस पण सुटले. आणि फायनली हे सगळं येतं कुठे, तर माणसावर. सगळ्याचा परिणाम माणसावर पडणार. आणि मग याला खूप वेगवेगळी उदाहरणं आहेत. सो ते देऊन आम्ही एक्सप्लेन करायचो. किंवा एक साधी गोष्ट, एक हू ॲम आय नावाचा गेम असायचा. सो हू ॲम आय मध्ये काय असायचं की कोणतरी ज्याच्यावर डेन असायचा तो एक मनातल्या मनात प्राणी पकडायचा आणि तो विचारायचा मग लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे. मग तो म्हणायचा लिव्हिंग आहे. मग तो विचारायचा की रेप्टाईल आहे, ॲम्फिबियन आहे, इन्सेक्ट आहे. मग त्याच्यात फायदा असा असायचा की वेन यू से रेप्टाईल ऑर ॲम्फिबियन यू डिफाईन इट. त्याची डेफिनेशन माहिती पाहिजे. तर कुठेतरी ना त्याचा लर्निंग प्रोसेस व्हायचा तो गेममध्ये. तो एक साधं उदाहरण सांगतो. बऱ्याच वेळेला कासव, तो कासव म्हणल्यानंतर डोळ्यासमोर साधा प्रश्न आहे, कासव हे ॲम्फिबियन आहे का रेप्टाईल आहे. तुला विचारलं तर उत्तर काय असेल? ॲम्फिबियन वाटतं, प्राणी म्हटलं. सो ते रेप्टाईल आहे. सो त्याची व्याख्या जी आहे, सो त्या व्याख्येप्रमाणे गेला तर टॉर्टॉइज, टर्टल्स हे रेप्टाईल्स आहेत, दे आर नॉट ॲम्फिबियन्स. ते केवळ पाण्यात राहतं, याचा अर्थ की ते ॲम्फिबियन होत नाही. सो याची परिभाषा, याची व्याख्या या गेम्समधून शिकवली जाते आणि क्लॅरिटी दिली जाते बेसिकली. सो निसर्गात काम करताना दोन गोष्टी असतात की सायंटिफिकली यू शुड बी करेक्ट, आणि ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या नाही माहिती सांगणं. सो बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही वेगवेगळ्या टूर्सनं जातो
तर काहीतरी इन्फॉर्मेशन शेअर केली जाते, पण इट इज आयदर नॉट बॅक बाय प्रॉपर डेटा की ज्याच्यावरनं ते स्टेटमेंट केलं जातं. आणि साधा एक प्रिन्सिपल वापरायचा, बाप दाखवून आहे तर श्राद्ध कर. इफ यू बरोबर. से की इट इज अ रेप्टाईल, then why it is a reptile, why it is not an amphibian. So you should be able to explain it in a scientific manner. So अशा गेम्समधनं खूप गोष्टी किंवा इन्व्हेजिव्ह आणि म्हणजे स्थानिक आणि परदेशी, सो बरोबर. याच्यामधले गेम्स आम्ही घ्यायचो. सो अशा याच्यातनं खूप वेगवेगळ्या गेम्समधनं शिकणं हे लॉंग टर्म राहतं, की अरे आपण तो गेम घेतला होता त्याच्यात आपण असं शिकलो होतो. सो अशा गेम्समधनं आम्ही शिकवायचो. तेच आता. आणि मला आता एक हे सगळं झालंच, पण तू एक खूप मेजर पॉईंट मगाशी बोलता बोलता बोलून गेलास की निसर्ग म्हणजे फक्त वाघ. आणि मी जेवढं आत्तापर्यंत बघतोय किंवा जिथे जिथे वाचतोय, तर भारतीय लोकांसाठी निसर्ग म्हणजे वाघ इथपर्यंतच राहिलेला आहे. आपण भारतापर्यंत म्हणजे पूर्ण भारतभर सोडूनच देऊ, पण रादर माझं म्हणणं आहे की आपण महाराष्ट्रात आहोत, तो महाराष्ट्रातल्या लोकांना पण हे आहे की आपण सफारीजना जाऊया किंवा वाईल्ड लाईफ टूर्सना जाऊया असं जरी म्हटलं, किंवा एक नेचर वॉक करून या. मग तिकडे मग इथे नको रे, ARIला काय जायचं, आपण तर नेहमीच जातो, चला ताडोबाला जाऊ, नॅशनल पार्क्सना जाऊ, टायगर रिझर्व्सना जाऊ. ते बघितल्यानंतर आणि तू अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो मला आवडला, की मला पण तो नेहमी खटकतो, की वाघ दिसला तर तुमची चांदी आहे, नाही दिसला तर तुम्ही आजूबाजूचा निसर्ग बघा. बाकीच्या प्राण्यांनी तुमचं काही वेगळं हे नाही केलेलं. म्हटलं ते पण तेवढेच महत्वाचं आहे. ते काय तुम्ही घरातनं दरवाजा उघडून बाहेर पडल्यानंतर काय हरणं दिसणार नाहीये तुम्हाला शहरामध्ये जाताना, किंवा स्लॉथ बेअर्स वगैरे दिसणार नाहीत. ते पण बघण्यासारखं आहे, त्यांना पण ऑब्झर्व करण्यासारखं आहे. तुझ्या पर्स्पेक्टिव्हने तू ह्या दृष्टिकोनाकडे कसा बघतोस? सो दुर्दैवाने काय झालंय की टुरिझममध्ये वाईल्ड लाईफ टुरिझम इज इक्वल टू टायगर टुरिझम असं एक समीकरण झालंय. पण जर का ते टायगर टुरिझम जर का नीट पाहिलं तर ते टुरिझमपेक्षा टेररिझम वाटायला लागतं. बरोबर. कारण त्या वाघाच्या मागे धावणं, फोटोग्राफीसाठी फक्त टायगर 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 याच्या मागे धावणं. आणि आजकालचे फोटोग्राफर्स, विथ रिस्पेक्ट टू ऑल द फोटोग्राफर्स, एक त्यातला पार्ट असा आहे की जो फक्त टायगर्सची फोटोग्राफी ही सोशल मीडियावरती पुटअप करण्यासाठी आहे. एकच छोटा पार्ट आहे असा, छोटी संख्या आहे. पण बरेचसे फोटोग्राफर्स, खास करून तरुण पिढीतले, ते बऱ्यापैकी अवेअर आहेत की त्यांनाही कळतं की अरे नाही, छोट्या छोट्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. सो हळूहळू तो दृष्टिकोन बदलतो आहे. पण याच्यात दोन गोष्टी आहेत. एक की एखादा टूर ऑपरेटर असतो, तो मार्केट करतानाच पॉसिबिलिटी ऑफ सीइंग अ टायगर इज क्वाईट हाय, हे वाक्यच सुरुवातीला असतं. सो गंमत अशी असते की टायगर ड्रिव्हन टुरिझम असतं ते. मग प्रत्येक वेळेला ते तिथे गेल्यानंतर की आम्ही मागच्या वेळेला आलो तेव्हा इकडे टायगर पाहिला, 2 दिवसापूर्वी इथून टायगर गेला होता, हॉटेलच्या दारापर्यंत टायगर आला होता. तर तुम्ही ते माहोल क्रिएट करत असता. सो माहोल क्रिएट करणं काही चुकीचं नाही, पण तुम्ही एक्सपेक्टेशन्स खूप वाढवता. बरोबर. आणि मग त्यात गडबड काय होते की गाईड जो असतो त्याच्यावर एक प्रेशर टाकलं जातं अनफॉर्च्युनेटली, की यार टायगर नाही दिसला तर तुला काही टिप मिळणार नाही, आणि टिप इज एक्स्ट्रा इन्कम फॉर द गाईड्स. सो तिथे पण त्यांचा पण प्रॉब्लेम असा असतो की टुरिस्ट खूप फोर्स करतो की नाही नाही मला टायगर बघायचा आहे. तो मे बी पहिले 3 तास 4 तास सफारी असते, त्याच्यात 2 तास शांत बसेल, तो वेगवेगळे प्राणी दाखवेल, झाडं दाखवेल, पक्षी दाखवेल. उतरताना परत तो विचारतोच की यार टायगर कहाँ पे आहे. सो याच्यामध्ये एक्सपेक्टिंग अ टायगर इज नॉट रॉंग. बरोबर. साधं उदाहरण आहे की व्याघ्र प्रकल्पात चाललोय तर मला वाघ दिसणं, याच्यात एक्सपेक्टेशन्स काही चुकीचं नाही आहे. पण त्याला सांगणं त्या टुरिस्टला की टायगर इज अ बोनस, हे त्या गाईडच्या, म्हणजे ती गाईडची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तसंच टूर ऑपरेटरची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो काही जंगलांमध्ये बाहेरच्या बाजूला इंटरप्रिटेशन सेंटर्स आहेत. त्या इंटरप्रिटेशन सेंटरला टुरिस्ट जेव्हा सफारीला जातो ते एक प्रयत्न असा वनविभाग करते की त्या इंटरप्रिटेशन सेंटरला एकदा व्हिजिट करा, म्हणजे या जंगलामध्ये वाघा व्यतिरिक्त काय काय आहे. सो तिकडचे वेगवेगळे हॅबिटॅट्स कुठले कुठले आहेत, तिथे दिसणारी वनस्पती, त्यांची विविधता काय आहे, तिथे काहीतरी युनिक गोष्ट असेल. फॉर एक्झाम्पल की आपण जर का कान्हाला गेलो तर कान्हाचं सक्सेस स्टोरी इज नॉट टायगर्स. सो कान्हाची सक्सेस स्टोरी इज बारासिंगा. तिथे खूप कमी प्रमाणात त्याची संख्या खूप खाली आली होती, आणि मग फॉरेस्ट डिपार्टमेंटने प्रयत्न केले, ग्रासलँड्स वाढवले, आणि हळूहळू त्याची संख्या स्टेबल झाली. सो दॅट इज द मेन अट्रॅक्शन किंवा मेन सक्सेस स्टोरी ऑफ कान्हा, पण ज्याच्याविषयी कोणी बोललं जात नाही. बरोबर. सो त्याचं ओरिएंटेशन तिथे दिलं गेलं असतं. इंटरप्रिटेशन सेंटर खूप छान आहे. नंतर आपण जाताना बऱ्याच वेळेला याचं वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट कशी केली जाते. सो टुरिझममध्ये काय प्रॉब्लेम आहे
की टुरिझममध्ये फक्त टायगर ओरिएंटेड बोललं जातं. टुरिझम हे मल्टी फॅसेटेड आहे. सो तिथे आज जाताना जिप्सी जोरात जात नाही. कान्हामध्ये गेलात, ताडोबामध्ये गेलात तर जिप्सी ही 25 km/h वेगाने जाते. याला कंट्रोल कसं करतात तर एक ॲप आहे जे फॉरेस्ट डिपार्टमेंटने गाईड्सकडे दिलेलं आहे. सो तुम्ही जर का ओव्हर स्पीडिंग केलं तर त्याच्यावर रिफ्लेक्ट होतं, तुम्ही ऑफ रोडिंग केलं तर त्याच्यावर रिफ्लेक्ट होतं. सो हे पण सांगायला पाहिजे दिस इज समथिंग व्हेरी युनिक. किंवा ग्रासलँड डेव्हलपमेंट, की इथे ग्रासेस आहेत म्हणून हर्बिव्हरस आहेत, हर्बिव्हरस आहेत म्हणून टायगर आहे. सो एका कॉन्झर्वेशनिस्टने असं म्हणलं की इफ यू वॉन्ट टू कॉन्झर्व द स्पीसीज म्हणजे टायगर ॲज अ स्पीसी यू नीड टू प्रोटेक्ट द ग्रासेस. सो हे कसं कनेक्टेड आहे वेब ऑफ लाईफ मगाशी आपण जे बोलत होतो ते. सो याला मी म्हणलं तसं की मुळात इंटरप्रिटेशन सेंटर्स प्ले अ इम्पॉर्टंट रोल, टूर ऑपरेटर्स प्ले अ इम्पॉर्टंट रोल आणि गाईड्स प्ले अ इम्पॉर्टंट रोल. टुरिस्टला काही माहिती नसतं. टुरिस्टला ऑब्व्हियसली त्याला फक्त पुण्यामध्ये बातम्या, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून लोक जात असतात. सो पेपरामध्ये मेनली बातमी कसली होते तर वाघाची. पण त्याचबरोबर काही ठिकाणी हरणांच्या शिकारी होत असतात, पण त्याच्याविषयी फार बोललं जात नाही. त्याचं एक साधं कारण आहे की जितका रेअर ॲनिमल तितकी ऑब्व्हियसली त्याला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. सो उद्या मी सांगितलं की इकडे एक डिअर पार्क आहे, तिथे चला, तिथे येणारे लोक कमी असतील. पण म्हणून इथे व्याघ्र प्रकल्प आहे तर तिथे येणारे लोक जास्त आहेत, कारण नंबर ऑफ ॲनिमल्स हे लिमिटेड आहेत ना, वाघांची संख्या कमी आहे. सो ऑब्व्हियसली त्याच्याकडे पटकन अट्रॅक्ट होतात. आणि बेसिकली ते प्राईड ऑफ इंडिया. सो किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे एक STPF म्हणून आहे. मला खात्री की खूप लोकांना माहिती नसतं, टूर ऑपरेटर्सना. सो स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स. सो वाघांच्या प्रोटेक्शनसाठी वनविभाग काय काय करतंय तर हे पण टुरिझमच्या अँगलनी सांगायला पाहिजे. प्रॉब्लेम काय आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अनफॉर्च्युनेटली मॅनपॉवर खूप कमी आहे. आणि इतकं सुंदर काम चालू आहे काय काय ठिकाणी, तर त्याच्याविषयी ॲज अ पार्ट ऑफ द टूर समबडी शुड ऍक्ट ॲज अ स्पोक्स पर्सन फॉर द फॉरेस्ट डिपार्टमेंट. की ग्रासलँड डेव्हलपमेंट आहे, वॉटरवेल मॅनेजमेंट आहे, पाणवठे वेगवेगळे बनवलेले आहेत, त्याच्यानंतर गस्ती केली जाते. तो प्रत्येक त्या गार्डाला कितीतरी किलोमीटर चालायला लागतं कंपल्सरी. एमस्टेप नावाचा एक ॲप आहे, त्याच्यावरती लोड करायला लागतं. सो या एरियाचं म्हणजे हे वाघ आता तुम्हाला दिसत आहेत पण हे प्रोटेक्टेड राहतील याच्यासाठी वनविभाग काय करतंय. सो दिस इज अ पार्ट ऑफ टुरिझम. म्हणजे दिस शुड बी अ पार्ट ऑफ टुरिझम, ज्याच्यामध्ये सांगायला पाहिजे की अरे तुम्ही जंगल पाहिलं, तुम्ही टायगर्स पाहिले, तुम्ही लेपर्ड्स पाहिले, पण हे वाचवण्यासाठी लोक काय काय करतायत, त्याच्या पाठीमागची किती मेहनत आहे. नुसतंच टायगरची संख्या वाढते, अरे वा 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 चांगलं झालंय, तसं नाहीये. सो ते सांगणं पण गरज. किंवा एक साधं उदाहरण, तुम्ही जर का पन्ना नावाच्या व्याघ्र प्रकल्पाला गेला, सो पन्नाला एक मेजर हिस्ट्री आहे. सो पन्नामध्ये परत की टूर घेऊन जाणं याला काही अक्कल लागत नाही, ऑनेस्टली कोणी घेऊन जाऊ शकतं. पण टू टॉक ऑन पन्ना याच्यासाठी तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. सो एक साधं उदाहरण, पन्नामधले सगळे टायगर्स काही वर्षांपूर्वी हे गायब झाले आणि तरी ऑन पेपर कितीतरी टायगर्स दाखवले होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की दाल में कुछ काला आहे. आणि मग फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याच्याकडे थोडं सिरियसली बघायला लागलं. मग 2-3 ऑफिसर्स तिथे आले. मूर्ती साहेब म्हणून अत्यंत सिनियर फॉरेस्ट ऑफिसर होते, किंवा विक्रमसिंग परिहार नावाचे ग्रस्त होते, त्यांची बदली केली तिथे आणि त्यांना काही पॉवर्स दिल्या. तिथे टायगर्स रिइंट्रोड्यूस केले. आणि करंट पॉप्युलेशन, जस्ट इमॅजिन, टायगर पॉप्युलेशन वॉज ऑलमोस्ट 0. करंट पॉप्युलेशन इज 50. सो दॅट इज द बिगेस्ट सक्सेस स्टोरी. तर समबडी शुड टॉक ऑन द एफर्ट्स पुट इन बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट. सो आपण वाघ बघतो पन्नातला, मजा येते, ती प्राईड ऑफ इंडिया म्हणतो, पण त्याच्या मागे किती पापड बेललेले आहेत हे कोणीतरी सांगायला पाहिजे. सो मी म्हणलं तसं की मॉरल ऑफ द स्टोरी की टायगर महत्वाचा आहे, पण त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये दिसणाऱ्या मुंगीचं पण तितकंच महत्वाचं आहे. बरोबर, सांगणारा तितका पॉवरफुल पाहिजे. सो ऑल द टूर ऑपरेटर्स शुड बी गुड कम्युनिकेटर्स. सो यांनी नक्की फरक पडू शकतो. मला पण फक्त वाघावरती बोलायचं नाहीये, पण मला पहिल्यांदा कळलं की टायगर प्रोटेक्शनसाठी पण एक स्पेशल फोर्स त्यांनी, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स, हे मला पहिल्यांदा कळलं. म्हणून मला त्याच्यावरती खूप असं झालं की अरे ह्याच्याबद्दल तुला विचारूया. सो इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो अजून एक, की जी खूप कमी लोकांना माहिती आहे, की आपल्याकडे टोटल भारतामध्ये 54 टायगर रिझर्व्ह आहेत. त्यातले 6 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. त्यातला 1 पश्चिम घाटात आहे, उरलेले 5 ईस्टर्न साईडला आहेत, म्हणजे विदर्भ साईडला आहेत. सो गंमत अशी आहे की बऱ्याचशे टायगर्स हे वेगवेगळ्या कारणांसाठी, काय आहे, टायगर हा टेरिटोरियल प्राणी आहे. सो त्याच्यामुळे त्याची टेरिटरी एस्टॅब्लिश करण्याची कपॅसिटी संपली. म्हणजे टायगर्स, प्रत्येक जणाची कपॅसिटी असते ना, की एखाद्या टायगर रिझर्वमध्ये काय 10 टायगर्स आहेत, कोर एरियामध्ये 12 आहेत, 15 आहेत.
सो त्याच्या पुढे त्याला जर का टेरिटरी एस्टॅब्लिश करायची असेल तर जागा नसते. सो हे जे स्पिलओव्हर पॉप्युलेशन असतं ते कुठेतरी बाहेर पडतं आणि मग कुठेतरी गावामध्ये जातं, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट चालू होतात. सो आता गव्हर्नमेंट काय करते, इंटरेस्टिंग गोष्ट की 2 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्याच्यामध्ये कॉरिडोर आहे छान. सो त्याला कनेक्टिंग कॉरिडोर्स कॉन्झर्व्ह करण्याचं काम करते. सो आपल्याकडे साधारण एक 27 कॉन्झर्वेशन रिझर्व्स आहेत की विच आर ॲक्टिंग ॲज अ कॉरिडॉर की ज्याच्यामधून टायगर मुवमेंट होते. तो काही दिवसांपूर्वी तू पेपरात वाचला असेल की ताडोबामधला एक टायगर हा ओरिसात मिळाला. आता ही जर्नी कशी झाली असेल, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. हायवे झाले असतील, मध्ये इंडस्ट्रियल इस्टेट झाले असतील, अर्बन लँडस्केप आहे, हे सगळं क्रॉस करत करत तो तिथपर्यंत पोहोचला. किंवा ताडोबातला एक टायगर आहे, तो नागझिरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये आला. सो हे कसं शक्य आहे, तर काही ठिकाणी कॉरिडॉर्स आहेत. सो अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट की या टायगर प्रोटेक्शनमध्ये वेगवेगळ्या एरिया ज्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कंट्रोलमध्ये आहेत, सो त्याला प्रोटेक्शन देणं, तर हे काम गव्हर्नमेंट करतंय. आणि मी म्हणलं तसं की अनफॉर्च्युनेटली याबद्दल फारसं बोललं जात नाही. पण मी म्हणलं तसं की आपल्याकडे 50पेक्षा जास्ती व्याघ्र प्रकल्प आहेत, 27 साधारण आपल्याकडे कॉन्झर्वेशन रिझर्व्स आहेत आणि 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. सो या सगळ्याचं जाळं जर का पाहिलं तर या सगळ्याविषयी खरं तर बोललं पाहिजे. आणि हे एंटायर नेटवर्क इज हेल्पिंग इन टू कॉन्झर्वेशन ऑफ टायगर. दिस इज इंटरेस्टिंग. चांगलं आहे. म्हणजे हे खूप मला म्हणजे मी पहिल्यांदा ऐकलं ह्या सगळ्या बाबतीमध्ये. आणि तसं बघायला तर मी पण त्याच कॅटेगरीत येतो की जिथे अरे वाघ दिसला नाही आज, पण दिसायला पाहिजे होता. पण असं मी कधी केलं नाही आहे की मला तेच पाहिजे, ते दिसलं नाही तर मग नको असं व्हायला. पण बाकीचा पण आता म्हणजे बाकीचे तिथे जे असणारे प्राणी आहेत हे पण कधी आपण बघितले नाही. मी आता स्लॉथ बेर ऐकून आहे की काळं अस्वल एवढंच फक्त आम्हाला लहानपणापासून कळलेलं आहे की ते पण वाघ पण त्याला थोडेफार घाबरून असतात. हे मी आता मागच्या आपलं वाईल्ड इंडियाचं हे झालं तर त्याच्यामध्ये एक जी डॉक्युमेंटरी आपण प्रीमियर केली तर त्याच्यात मला कळलं की अरे नाही, की ते पण त्यांचं वचकून असतात तसं बेअर्सना. आणि त्यामुळे की अशा फॅसिनेटिंग गोष्टी मला आता कळत गेल्या, त्यामुळे तो इंटरेस्ट आता जनरेट होतोय. नाही तर आधी आपलं वाघ बघायचा किंवा आपलं नॉर्मली मी ट्रेकिंग केलेलं आहे, मी करतो अजूनही किंवा इंटरेस्ट आहे त्याच्या. त्यामुळे चालणं हा वाईल्ड लाईफशी निगडीत म्हणजे तो एकमेव पॉईंट होता, कनेक्टिंग पॉईंट मला वाघ या दृष्टीने. आणि तू आता म्हणालास की पन्ना आहे आपल्या इथे, त्याच्यानंतर मग नागझिरा, ताडोबा, तू असं म्हणालास तर त्याच्याबद्दल अजून काही माहिती देऊ शकशील का? सो नॉट ओनली अ टायगर रिझर्व असं म्हणूया आपण, पण ओव्हरऑल हे ईस्टर्न साईडला काय आहेत महाराष्ट्राच्या आणि थोडं वेस्टर्न घाट्समध्ये का नाही आहेत? जरी असले तरी आता आमच्या इथे मी रायगडमधनं येतो, सो तिकडे कर्नाळा बर्ड सँच्युरी म्हणजे तेवढंच आम्हाला माहिती, बाकी आजच कॉरिडॉर. 2 गोष्टी आहेत की व्याघ्र प्रकल्पचा जर का स्प्रेड पाहिला तर थ्रू आउट द कंट्री आहे. पन्ना मध्य प्रदेशमध्ये, कान्हा मध्य प्रदेशमध्ये, बांधवगड मध्य प्रदेशमध्ये. सो बांधवगडमध्ये वाघ सोडून तुम्हाला हत्ती पण दिसतात. नॉर्मली हत्ती म्हणलं की आपण एकदम नॉर्थला जातो किंवा साऊथला जातो, पण बांधवगडमध्ये छत्तीसगडवरून हत्ती आलेले आहेत. सो इंटरेस्टिंग गोष्ट, छत्तीसगडमध्ये मायनिंग चालू झालं तर म्हणून छत्तीसगडचं एलिफंट पॉप्युलेशन मायग्रेट करत करत ते आपल्या बांधवगडपर्यंत आलं मध्य प्रदेशमध्ये. तसंच आपल्याकडे महाराष्ट्रात हत्ती खूप वर्षांपूर्वी होते. सो नागझिरा, नावातच नाग आहे, नाग संस्कृतमध्ये म्हणजे हत्ती. खूप वर्षांपूर्वी हत्तींचं पॉप्युलेशन होतं. सो तिथून आता तू जर का त्या एरियात फिरला तर काही वर्षांपूर्वीचे हत्ती गायब झाले, ते परत आले. सो आता आपल्याकडे 23 एक हत्ती आहेत साधारण, नागझिरापासून एक 35-40 किलोमीटरवर पर्यंत आहेत. आंबोलीमध्ये गेला तर दोडामार्ग त्या परिसरामध्ये हत्ती आहेत. सो आपल्याकडे काय आहे, ड्राय डिसिड्यूस फॉरेस्ट हे सगळं विदर्भात आहे. आणि टायगर पॉप्युलेशन सुरुवातीपासूनच तिथे अत्यंत हेल्दी आहे. मोठा चंक ऑफ फॉरेस्ट त्या एरियामध्ये आहे. बांबू मोठ्या प्रमाणात त्या परिसरात दिसतं. सो आयडियल हॅबिटॅट टायगरसाठी जो पाहिजे तो विदर्भामध्ये जास्त आहे. सो त्याच्यामुळे आपल्याकडे मेजर टायगर रिझर्व्ह त्या भागात आहेत. याचा अर्थ असा नाही की पश्चिम घाटामध्ये वाघच नाही आहेत. बरोबर. सो पश्चिम घाटामध्ये 100% चांगलं पॉप्युलेशन आहे. फक्त काय टुरिझम डेव्हलप करताना विदर्भाकडे जास्ती लक्ष दिलं गेलं आहे. त्याचं कारण की जेव्हा टेम्परेचर 47-48 डिग्रीपर्यंत पोहोचतं तेव्हा नॅचरल वॉटर रिसोर्सेस श्रिंक होतात. सो जिथे पाणी आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटने पाणवठे बनवलेले, अशा ठिकाणी टायगर्स आपल्याला पाहायला मिळतात. झाडांची पानझड होते, त्याच्यामुळे व्हिजिबिलिटी ऑब्स्ट्रक्ट होत नाही. आपण जर का पश्चिम घाटाचा विचार केला तर ते निमसदाहरित किंवा सदाहरित जंगल आहेत. सो त्याच्यामुळे पानं इज द बिगेस्ट ऑब्स्टॅकल्स, त्याच्यामुळे व्हिजिबिलिटी मार खाते. म्हणून तिथे टुरिझम इतकं पॉप्युलर झालं नाही आहे, पण इतकं पॉप्युलर झालं नाही.
सो आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोयना नावाचा अभयारण्य आहे. सो कोयना आणि चांदोली म्हणून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घोषित केला. पण तिथे तुम्हाला टायगर दिसण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण इतर डायव्हर्सिटी तुफान आहे. सो तुम्हाला रात्री चकाकणारी बुरशी कदाचित ऐकली पण नसेल लोकांनी, बायोल्युमिनेसेंट फंगस, ती आपल्याला पूर्ण पश्चिम घाटाच्या जंगलांमध्ये पाहायला मिळते. शेकरू पाहायला मिळतं की जे महाराष्ट्राचं मानचिन्ह आहे. त्याच्यानंतर असंख्य पक्षी जंगलात की जे काही स्थानिक आणि काही मायग्रेटरी बर्ड्स, फॉरेस्ट बर्ड्स, ते पाहायला मिळतात. नंतर आपल्याकडे गव्यांची संख्या खूप चांगली आहे. पश्चिम घाटामध्ये मिळणं तसं की तुम्ही जर का आंबोलीच्या परिसरात गेलात तर लक चांगला असेल तर हत्ती दिसतो. लेपर्ड्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्याकडे लेपर्ड्सची तर मजाच आहे. आपल्याकडे शुगर केनमध्ये दिसणारे पण लेपर्ड्स आहेत आणि आपल्याकडे जंगलात दिसणारे पण लेपर्ड्स आहेत. शहरात दिसणारे पण लेपर्ड्स आहेत. इंटरेस्टिंग आहे. सो पश्चिम घाटामध्ये जर का विचार केला तर आपल्याकडे साधारण 22 वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत महाराष्ट्रामध्ये. मग त्याच्यामध्ये ताम्हिणी आहे, भीमाशंकर आहे, मयुरेश्वर आहे, रेहकुरी आहे, कर्नाळा आहे. कर्नाळा पक्ष्यांसाठी उत्तम परिसर आहे. त्याच्यानंतर आपण थोडं इवन औरंगाबादला गेल्यानंतर गवता नावाचं एक छोटंसं अभयारण्य आहे. सो पश्चिम घाटामधली अभयारण्य खूप छान आहे. पण मी म्हणतो असं की टायगर हे अट्रॅक्शन असल्यामुळे मॅक्सिमम टुरिस्ट प्लेसेस हे जे फेमस झाले टायगर रिझर्व्स ही तिकडे झालेत. विदर्भामध्ये अजून एक अत्यंत सुंदर व्याघ्र प्रकल्प आहे, त्याचं नाव मेळघाट. सो भारतामध्ये जेव्हा 1973 साली व्याघ्र प्रकल्प घोषित झाला तेव्हा 9 व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले सुरुवातीला. याचं सगळं श्रेय इंदिरा गांधींना जातं. सो त्याच्यापैकी पहिला महाराष्ट्रातला व्याघ्र प्रकल्प वॉज मेळघाट. ओके, खूप सुंदर आहे. सो मेळघाटात आत्ता गेल्यानंतर वाघ दिसणं अवघड आहे, कारण टोपोग्राफी वर खाली मोठा एरिया, मोठा पसारा आहे सगळा. पण तिकडचं मेजर अट्रॅक्शन काय आहे तर कशाला जातात लोक, तर तिथे वाघापेक्षा दुर्मिळ एक पक्षी आहे की जो अनेक वर्ष नामशेष म्हणून डिक्लेअर झाला होता. त्याचं नाव फॉरेस्ट आउलेट. तो बघण्यासाठी लोक जातात. आणि तिथे भोला नावाचा एक गाईड आहे, फालतू नावाचा एक आदिवासी आमचा मित्र आहे. सो ही लोक ते दाखवण्यामध्ये पटा येतात. मग तिकडचे लोकल किरण पुरंदर आहेत की तो बर्ड कॉल इमिटेट करतो, बऱ्याच वेळेला तो बर्ड दिसतो. सो किंवा उडणारी खार आहे, मी त्याला फ्लाइंग स्क्विरल म्हणतात. खरं तर उडणं हा शब्द चुकीचा आहे. इट कॅन ओनली ग्लाइड. बरोबर, ते काय पक्षासारखा उडत नाही, पण ती बघण्यासाठी उत्तम एरिया इज तो परिसर. तर मी म्हणणं तसं की असे खूप प्लेसेस आहेत की जिथे वेगवेगळी वाईल्ड लाईफ आहे जिला खरं तर अजून वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोट करायला पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल आपण जर का भिगवणला गेलो, सो भिगवण इज अ पार्ट ऑफ परत पुणे जिल्ह्याची, ती काय वाईल्ड लाईफ सँक्च्युरी नाही आहे, पण एका कॅचमेंट एरियामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात. सो तिथे लोकल लोकांना त्यातनं इन्कम मिळतं. सो इको टुरिझम एकूणच ना ही 3 गोष्टींवर बेस्ड हे टुरिझम चालतं. एक की या सगळ्यातनं मिळणारा इन्कम लोकल लोकांना मिळाला पाहिजे. दुसरं, याच्यातनं काहीतरी एज्युकेशनची देवणघेवण झाली पाहिजे. बरोबर. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं की कॉन्झर्वेशन व्हॅल्यू पाहिजे. याच्यातला एक जरी आपण प्रिन्सिपल काढलं तर इट इज नॉट टुरिझम, देन इट इज अ टेररिझम. बरोबर. सो वेस्टर्न घाट्समध्ये मी म्हणलं असं प्रचंड एरियाज अशा आहेत की ज्याच्यामध्ये हॉर्नबिल्स आपल्याकडे नेस्ट करतात. सो हॉर्नबिल्स बघायला लोक जातात. आपल्याकडे थोडं जर का कमी पावसाच्या प्रदेशात आपण गेलो, उदाहरण सासवड, तर तिथे लांडगे आहेत. तर लांडग्यांवरती सो एक इंटरेस्टिंग गोष्ट की वाघ बघायला जेवढी लोक जात आहेत तेवढीच लोक आता पावसाळ्यामध्ये ते ग्रासलँड्सवर येतात वुल्फ बघायला. गोवा, कर्नाटका, केरला, तामिळनाडू, सो इथून पण लोक येत आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंटने तिथे ऑफिशियली टुरिझम चालू केलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये रादर महाराष्ट्रातलं पहिली ग्रासलँड सफारी पुण्यामध्ये. सो ते पण हळूहळू लोक त्याच्याकडे वळतात. तू आत्ता मेळघाटविषयी बोललास आणि फॉरेस्ट आउटलेटविषयी. माझा आणि मेळघाटचा असा संबंध की माझे वडील युथ हॉस्टेलतर्फे त्यांचे ट्रेक व्हायचे, असं म्हणजे ते त्याच्याबद्दलचे खूप किस्से ते सांगतात मला. त्यामुळे तो मेळघाट आणि हे मला फॅसिनेट. मी बऱ्याच मित्रांना पण म्हटलं चला जाऊया, मला जायचं आहे, कोणी असेल तर मला घेऊन जाऊ शकतं का, असं म्हणजे कोणी अरेंज करतं का असं ट्रेक वगैरे. पण आता तिकडे नाही होत असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं आणि तो प्लॅन फिस्काळून ठेवला. आणि त्यामुळे तू मेळघाटबद्दल मला अजून तेवढी ट्रेकिंगच्या ॲस्पेक्टनुसार माहिती आहे, पण वाईल्ड लाईफ आणि तिथला निसर्ग काय, परिसर काय, किंवा तिकडे तू म्हणालास की फॉरेस्ट आउटलेट हे मागच्या एपिसोड्समध्ये माझा मित्र सर्वेश मराठे आले, त्याने पण ह्याबद्दल माहिती सांगितली की तो पण खूप एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावरती होता आणि बरेच वर्ष तो दिसत पण नव्हता. आणि पण इव्हेंच्युअली आता ते त्यांचं कन्झर्वेशन करून मग तिकडे आता ती संख्या चांगल्या दृष्टीने म्हणजे आपल्याला बघायला मिळते वगैरे असं.
सो मेळघाटबद्दल ना खूप बोलण्यासारखं आहे, कारण इट इज द ओनली टायगर रिझर्व विच प्रॉबेबली हॅज दिस स्पेसिफिक स्पीशी. मेळघाटची खासियत अशी की अंड्युलेटिंग टेरेन आहे. म्हणजे डोंगर, दऱ्या, चढ उतार, प्लॅटोज, धबधबे. मान्सूनमध्ये तर फारच सुंदर दिसतं. वेगवेगळ्या घाटांचा मेळ जिथे होतो, म्हणून त्याचं नाव पडलं मेळघाट. मेळघाट. आणि तिथे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की प्रत्येक साधारण एक 25, 30, 40, 50 किलोमीटर नंतर कदाचित ब्रिटिशरांचे जुने बंगले आहेत आणि जिथे तुम्हाला राहता येतं. व्हेरी इंटरेस्टिंग. सो तिथे माखला नावाचा एक एरिया आहे, किंवा तिथे वेगवेगळ्या ठिकाणी गेस्ट हाऊसेस आहेत, खूप सुंदर गेस्ट हाऊस आहेत. 1907 सालात बांधलेले, 1904 सालात बांधलेले. अजून एक की 2 किल्ले आहेत त्या परिसरामध्ये, नरनाळा आणि गाविलगड. ते पण बघण्यासारखे आहेत. त्याला खूप मोठा इतिहास आहे. आणि बघण्यासारखं काय आहे तर मी म्हणलं जसं की यू कॅनॉट एक्सपेक्ट अ टायगर. टायगर सीइंग इज व्हेरी रेअर इन मेळघाट, कारण टोपोग्राफी खूप वरखाली आहे. पण मेन गोष्ट काय बघण्यासारखी, सो फॉरेस्ट आउटलेट, चौराकुंड नावाचं एक गाव आहे, किंवा अजून एक 2-3 टुरिझम झोनमधल्या काही एरियाज आहेत, तर तिथे तुम्हाला तो पक्षी बघायला मिळतो. सो तो नामशेष म्हणून डिक्लेअर झाला होता. काही वर्षानंतर पामेला रासमुसन नावाची एक ऑर्निथॉलॉजिस्ट होती, की जिने तो परत रिडिस्कवर केला. आणि मग हळूहळू तिच्या लक्षात आलं की अरे आहे हे आउलेट आहे. त्या आउलेटची खासियत काय आहे की ते एक्सटिंक्ट होतं आणि परत रिडिस्कवर झालं. ही काय त्या आउलेटची खासियत नाही आहे, ही त्या मॅडमची खासियत आहे, जिने ते रिडिस्कवर केलं. पण त्या आउलेटची खासियत अशी की दॅट इज द ओनली आऊल प्रॉबेबली विच इज डायर्नल इन नेचर. नॉर्मली आऊल म्हणलं की ते रात्री जागा आणि दिवसा झोपतं. सो इथे गंमत अशी आहे की हे दिवसा जागा असतं आणि रात्री झोपतं. सो म्हणून ते जास्ती रेअर आहे. म्हणून त्याचं बिहेवियर, म्हणून पटकन ते मिळायचं नाही. कारण ऑब्व्हियसली आऊल म्हणल्यानंतर कदाचित शोध मोहिमा ज्या व्हायच्या त्या संध्याकाळच्या वेळेला व्हायच्या. पण अत्यंत इंटरेस्टिंग आवली आणि खूप वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यावर काम केलं आहे. त्याच्यातलं पायनरिंग वर्क जे आहे ते पामेला रासमुसनचं आहे. दुसरं एक डॉक्टर गिरीश जठार म्हणून आहे. सो तो खूप काम करतो. डॉक्टर मिसेस प्राची मेहता म्हणून आहे, तिचं पण काम खूप त्याच्यावर आहे. किशोर रेठे म्हणून माझे एक मित्र आहेत की जे अमरावतीचे आहेत, सध्या VNHS डायरेक्टर आहेत. सो त्यांचं पण मेळघाटमध्ये खूप काम आहे. वाघ दिसणं अवघड आहे ऑनेस्टली. दिसला तर सोन्याहून पिवळं. अस्वलं मोठ्या प्रमाणात दिसतात मेळघाटमध्ये. आणि त्याचा योग्य सीझनमध्ये तुम्ही जर का मार्च, एप्रिल, मेमध्ये गेलात तर मोहा फुलतो. आणि मोहा फक्त माणसालाच आवडतो असं नाही, तर मोहाची फुलं ही अस्वलांना खायला आवडतात. आणि मग त्या काळामध्ये झाडांच्या खाली बऱ्याच वेळेला तुम्हाला अस्वलं मोहाची फुलं वेचून खाताना दिसतात. वेचून म्हणजे फुलं खाताना दिसतात. बरोबर. त्यानंतर स्पॉटेड डिअर्स दिसतात, लंगूर्स दिसतात. मेळघाटमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट की काही एरियाजमध्ये चालता येतं. कारण ट्रेकिंग आणि ट्रेलिंग याच्यात फरक आहे. चालत चालत बघणं आणि बघत बघत चालणं. सो मेळघाटमध्ये तुम्हाला त्या चालण्याचा अनुभव घेता येतो काही रिस्ट्रिक्टेड एरियाजमध्ये. मेळघाटमध्ये कॅम्पसाईट्स खूप छान आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे. प्रायव्हेट रिसॉर्ट्स खूप कमी आहेत ते चिखलदरामध्ये. चिखलदरा हिल स्टेशन आहे. पण जंगलाच्या मध्यभागी म्हणजे तुम्ही जर का सेमाडो नावाची जागा आहे, तिथे गेलात तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा गेस्ट हाऊस आहे. लोकल फूड तुम्हाला तिथे मिळतं, की जे तिथे पनीर बिनीर काय मिळणार नाही, पण लोकल भाज्या मिळतील तुम्हाला. तिकडचा रबडीवाला फेमस आहे. मी स्वतः, मला खाण्याची खूप आवड आहे, तर त्याच्यामुळे रबडी, ते परतवाड्याची जिलबी ही खूप फेमस आहे. खवा खूप चांगला मिळतो. बाकी बटरफ्लाईज मोठ्या प्रमाणात त्याचं डॉक्युमेंटेशन चांगलं झालेलं आहे. डॅमझल फ्लाईज, ड्रॅगन फ्लाईज. तिथे एक दिव्या भारती नावाच्या IFS म्हणजे त्या डेप्युटी डायरेक्टर आहेत, त्यांचं खूप काम आहे याच्यावर. सो मेळघाटमध्ये अपार्ट फ्रॉम टायगर, म्हणजे टायगर दिसला तर बोनस, पण बाकी वाईल्ड लाईफ खूप आहे बघण्यासारखी. आणि जर का जंगलाचं सौंदर्य बघायचं असेल तर मॉन्सूनमध्ये तिथे जाण्यात मजा आहे, कारण धबधबे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, सगळं हिरवंगार झालेलं असतं, ओढे वाहत असतात आणि त्याच्या बॅकग्राऊंडवरती तुम्हाला प्राणी बघायला मजा येते. म्हणून त्याचं नाव देताना, त्याला प्रमोट करतानाच मॅजिकल मेळघाट असंच टर्म वापरली जाते. आणि इंटरेस्टिंग आहे. सो मला विचारलं तर माझं आवडतं टायगर रिझर्व कुठलं, तर वाघ बघायला ऑब्व्हियसली सगळेजण ताडोबा म्हणतात, पण तुम्हाला जंगलाची ब्युटी बघायची असेल तर मला असं वाटतं नथिंग कॅन बीट मेळघाट. आता थोडं सिरियस टॉपिकवरती आपण येऊया की फॉरेस्ट आउलेटचा आता तर एक्सटिंक्ट बर्ड होता आणि परत तो रिडिस्कवर झाला. बेसिकली एखादी स्पीसी असे एक्सटिंक्ट होतेच कशी, म्हणजे त्याची कारणं काय आहेत, किंवा तुला असं काय वाटतं की ते होतं की आपल्याकडनं काही चूक होते का, किंवा त्या मुळातच ते नैसर्गिक त्यांचं ते लाईफ सायकल असल्यामुळे त्यांचं असं होतं? सो मला विचारलं त्या सगळ्याचा खलनायक एकच प्राणी आहे,
कोण? माणूस. माणूस. हां, कारण त्याला आपण बुद्धिमान, त्याला भयंकर डोकं, डेव्हलप्ड ब्रेन. सो तू जर का उत्क्रांती पाहिली एकूणच पृथ्वीवरची, तर सगळ्यात शेवटी माणूस आलेला आहे. आणि बरोबर. त्याचं काम कदाचित होतं की गार्डियन ऑफ द फॉरेस्ट, की तू बाबा राखण कर, पण ते उलटं झालं सगळं. सो अशी खूप इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये माणसाच्या इंटरव्हेन्शनमुळे किंवा ग्रीडमुळे खूप प्राणी हे एक्सटिंक्शनकडे ढकलले गेले. याचं उत्तम उदाहरण चित्ता. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चित्ते होते आणि त्यांना चेझिंग ग्राउंड्स लागायचे, पळायला मोठी जागा लागायची. मध्ये मध्ये एस्टॅब्लिशमेंट्स यायला लागल्या, घरं यायला लागली, विलेजेस यायला लागले, फार्म्स यायला लागले. सो ऑब्व्हियसली हळूहळू त्यांचा हॅबिटॅट एन्क्रोच व्हायला लागला. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट वाढायला लागला. अगदी साधं उदाहरण की माझ्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वांदरं येतात, रात्री रानडुकरं येतात आणि माझं शेत खाऊन टाकतात. आणि मग ऑब्व्हियसली मला याच्यापासून कुठेतरी बदला घ्यायचा आहे. एका इंटेन्शननी मी कुठेतरी लाईव्ह वायर कनेक्ट करतो किंवा माझा बैल मारला आहे तर मला बदला घ्यायचा आहे. तो मी बैलाच्या आजूबाजूला कुठेतरी विष कालवतो, पाणवठ्यामध्ये विष कालवतो. तर या सगळ्यामुळे पण वाईल्ड लाईफ खूप मोठ्या प्रमाणात हॅम्पर होते. आपल्याकडे वुल्फ पॉप्युलेशन चांगलं होतं आणि पण तिथे हाच प्रॉब्लेम आला की सगळीकडे सेटलमेंट्स यायला लागले. सो मेजर थ्रेट जर का मला विचारला तर दॅट इज एन्क्रोचमेंट ऑफ हॅबिटॅट्स. जी जागा प्राण्यांसाठी होती ती माणसांनी हडपली आणि ऑब्व्हियसली माणसानंतर तिथे प्राणी दिसायला लागला तर माणूस म्हणायला लागला तेरे अंगण में काय, मेरे अंगण में तुम्हाला काय काम आहे. तर ते उलटं होतं ना, त्यांच्या अंगणामध्ये आपण आलेलो आहोत. लेपर्डचा तोच प्रॉब्लेम. फॉरेस्ट आउटलेटबद्दल तर मी तुला म्हटलं तसं की हळूहळू हॅबिटॅट नष्ट व्हायला लागला आणि ते आऊल तर इतकं इंटरेस्टिंग होतं की ते मी म्हटलं तसं ते डायर्नल होतं. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास पटकन करणं म्हणजे माहितीच नव्हतं की इतके दिवस पटकन की तो बाबा दिवसा जागा असतो आणि रात्री झोपतो. सो माणूस नक्की कारणीभूत आहे. तर याला करेक्टिव्ह ॲक्शन काय आहे? सो एक उदाहरण सांगतो. आपल्याला तुम्ही सगळेजणं नागपूरवरनं पेंचला गेला असाल किंवा कान्हाला. सो तिथे आपल्याला मोठा हायवे करायचा होता. ऑब्व्हियसली तो करणं पण गरजेचं होतं कारण खूप कमी वेळेत तिथे जाईल. फक्त ॲट वॉट कॉस्ट? तर खूप झाडं अनफॉर्च्युनेटली तोडली गेली. पण एक चांगली गोष्ट अशी की माननीय नितीन गडकरीजींनी एक खूप त्याला चांगलं सोल्युशन दिलं की जिथे जिथे वाईल्ड लाईफ पास होतं तर तिथे त्यांनी तो हायवे उचलला आणि कॉरिडॉर्स हे मिटिगेशन मेजर्स म्हणून वेगवेगळे गोष्टी तिथे त्यांनी राबवल्या. त्याच्यामधले एक अशी होती की हायवे उचलला आणि खाली त्यांनी कॅमेरा ट्रॅप्स लावले होते आणि दोज एरियाज आर म्हणजे पासवेज आर युज्ड बाय द वाईल्ड लाईफ. सो दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. सो आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे का? तर डेव्हलपमेंट पाहिजे, पण त्याचबरोबर अशा पद्धतीने विचार केला तर आपण डेव्हलपमेंट पण करू शकतो आणि वाईल्ड लाईफ पण जपू शकतो. सो अशी उदाहरणं पण आहेत, सक्सेस स्टोरीज पण आहेत. अगदी साधं उदाहरण की आपल्याकडे पाषाण माहिती आहे. सो पाषाणला पूर्वी ना खूप इंटरेस्टिंग पाषाणच्या आजूबाजूला ग्रासलँड्स होते छान, पण तिथे असंच कोणाच्या तरी मनात आलं आणि त्यांनी सगळी झाडं लावली. सो त्या आजूबाजूला दिसणाऱ्या ग्रासलँड हॅबिटॅट्समधले प्राणी आणि पक्षी नाहीसे झाले. सो इंटेन्शन चांगलं होतं की ते कोरडं दिसतंय झाडं लावा, पण ते इट वॉज नॉट बॅक्ड बाय सायंटिफिक नॉलेज. सो त्याच्यामुळे काय केलं की त्या इंटेन्शन चांगलं असलं म्हणून झाडं लावली गेली, पण जिथे गरज नव्हती कारण त्या हॅबिटॅटमधले सगळे पक्षी गायब झाले तिकडून. सो मेजर प्रॉब्लेम काय आहे या सगळ्या याच्यामध्ये की आपण एखाद्या वाईल्ड लाईफ एरियाजमध्ये जेव्हा डिसिजन्स घेतो तेव्हा त्याचा इफेक्ट बाकीचा कसा पडू शकतो, तिथे आपले सल्लागार कोण आहेत, तर याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. सो एक्सटिंक्शनसाठी माणूसच कारणीभूत आहे, बाकी काही कारण नाही आहे. आणि आता माझं पण त्याच्यामध्ये असं आहे की मागचा सर्वेश मराठे म्हणून माझा मित्र जसा आलेला तर तो हेच म्हणाला की लहानपणापासून आपण जसं आपल्या मुलांना जेवायला शिकवतो, चालायला शिकवतो, तसंच ह्याचे पण संस्कार झाले पाहिजेत की निसर्गाला आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे फॉर सम आउट. की डेव्हलपमेंट पण तेवढीच गरजेची आहे आता, कारण कुठे ना कुठेतरी आपल्या एका स्तराला पोचायचं असेल आपल्याला किंवा देशाला पोचवायचं असेल तर डेव्हलपमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्याच, पण कुठे ना कुठेतरी त्याच्यामुळे निसर्गाचं आपण नुकसान करतोय हे भानात न ठेवता डेव्हलपमेंट करणं हे चुकीचं आहे. करेक्ट. ॲटलिस्ट त्याच्यानुसार काहीतरी असे मेजर्स तू म्हणालास की गेटवे पासवेज त्यांनी क्रिएट केले आणि मग आता त्याचा तो सक्सेसफुली ते यूज करतात.
तू इतके वर्ष आता ह्या ह्याच्यात काम करतो, तू पण अशा कुठच्या कन्झर्वेशन कॅम्प्समध्ये किंवा अशा कुठच्या प्रोजेक्टवरती काम केलंयस का? सो टू बी व्हेरी ऑनेस्ट की माझा जो एरिया ऑफ स्पेशलायझेशन आहे, सो दॅट इज एन्व्हायरमेंट रॅदर वाईल्ड लाईफ एज्युकेशन अँड सेन्सिटायझेशन. आणि मला एक नेहमी वाटतं की वाईल्ड लाईफ एज्युकेशन इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स कॉन्झर्वेशन. सो निसर्ग सोप्या भाषेत समजून घेणं आणि निसर्गाबद्दल सोप्या भाषेत सांगणं, सो हे माझं आवडता विषय आहे. सो मी काय करतो की डायरेक्ट कॉन्झर्वेशनमध्ये तू आहेस का, तर नाही आहे ऑनेस्टली. पण आम्ही काय करतो की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे गाईड्स आहेत वेगवेगळे, त्या गाईड्सचं कपॅसिटी बिल्डिंग आमच्याकडे आहे. मग तुम्ही जर का नागझिरात गेलात, ताडोबात गेलात, कान्हात गेलात, सो तुमच्याबरोबर गाईड बसलेला असतो. सो प्रत्येक वर्षी आम्ही यांची रिव्हिजन घेत असतो, कपॅसिटी बिल्डिंग. मग नवीन नवीन काय काय आहे. सो मागच्या वर्षी आपल्याकडे टायगर काउंट किती होता, तो आता किती झालेला आहे, तर याचे सगळे फ्रेश आकडे त्यांना देणं. याचा फायदा त्यांना काय होतो की दे आर इन अ बेटर पोझिशन टू डिलिव्हर इट प्रॉपरली. बरोबर. सो बऱ्याच वेळेला काय असतं की माणूस खूप हुशार आहे. आमचा एक रूपचंद बलावी म्हणून आहे, खूप लोक आहेत असे की जे प्रचंड हुशार आहेत, लहानपणापासून निसर्गात वाढलेले आहेत. पण अनफॉर्च्युनेटली काही ठिकाणी काही जण दे लॅक इन कम्युनिकेटिंग इट. सो मग तिथे वी कम इन टू पिक्चर की त्याच्यासाठी आम्ही हेल्प करतो. सो इनडायरेक्टली वी हेल्प दीज गाईज टू डेव्हलप देअर स्किल्स. सो मी म्हणलं तसं की एन्व्हायरमेंटल एज्युकेशनमधलं आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, विच डायरेक्टली हेल्प्स इन कॉन्झर्वेशन. साधं उदाहरण की लोक जंगलात जायची पूर्वी, तर ते आता गाईड्स म्हणून काम करतात. जंगलात गेल्यानंतर किती झाडं तोडा, त्याच्यावर काही कंट्रोल नव्हता, ही लोकच जायची आजूबाजूची. पण आता गाईडला लक्षात आलं की आपल्याला जास्ती इन्कम आणि जास्ती मान कशात मिळतोय, तर आपण लोकांना निसर्ग समजून सांगतोय. दे आर द ट्रू कॉन्झर्वेशनिस्ट. कारण कुठलंही सक्सेस स्टोरी बघ, लोकल माणसाच्या हेल्पशिवाय ती होत नाही. बरोबर. मुंबईत बसून, पुण्यात बसून किंवा कुठेही बसून, शहरात बसून नागझिराच्या कोर एरियामध्ये काही वाचणार नाही आहे. पण त्याच्या पेरिफेरीवरती जी लोकं आहेत त्यांना जर का आपण थोडं एज्युकेट केलं, हेल्पिंग हँड प्रोव्हाइड केला, तर ते इनडायरेक्टली यू आर हेल्पिंग इन कॉन्झर्वेशन. सो तो आमचा पोर्टफोलिओ आहे सगळा. आणि तू तेच म्हणाला की आपल्याला तो एक गोष्ट तिकडे सुरुवात करायची आहे म्हणा, तर तिथल्या लोकल आपल्याला ते हॅबिटेट माहिती नाही किंवा तो पूर्ण भाग कसा आहे, प्रदेश कसा आहे हे माहिती नाही, ते त्यांना जास्त चांगलं माहिती आहे. आणि मग कधी कधी काय होतं की असं आपण डेव्हलपमेंट करायला गेलो ह्या निसर्गाच्या कॉन्झर्वेशनमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये, की कधी कधी ते अपोज करतात की आम्हाला आमची इथनं घरं हटवायची नाहीत, गाव नाही हे करायचं, आम्हाला रिएस्टॅब्लिश दुसरीकडे नाही व्हायचं. सो असे काही काही रिलोकेशनचे पण प्रॉब्लेम होतात. सो इट इज बेटर वे की ते लोकल लोकांना घेऊन त्यांना सगळं समजावून मग आपण आपलं त्याच्यातनं म्हणजे सरकार तसा फायदा पण प्रोसेस खूप इझी जातो ना, आणि त्यांनाही कळतं की आपल्या भल्यासाठी. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की बरोबर. पूर्वी अगेन्स्ट होते, मग त्याच गावातले काही गाईड्स म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर काम करायला लागले. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे मॉन्सून पेट्रोलिंगला काही लोक घेऊन जातात. नाला बंडिंग असेल, गॅबिन स्ट्रक्चर्स बांधायचं असेल, त्यातमधनं परत लोकल लोकांना काहीतरी इन्कम मिळतं. आणि मग लोकल लोकांना पण कळतं अरे हे किती महत्त्वाचं आहे, आणि हे केलं तर आपण खरंच फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने कॉन्झर्वेशन करू शकतो, आणि मग थोडं रिहॅबिलिटेशन असेल त्याच्यासाठी मदत होते. सो अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आणि एक अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट की रिलोकेशन इज व्हेरी पेनफुल ऑब्व्हियसली, की मी इथे 30 वर्ष राहतोय आणि मला एकदम इथून उचलणार आणि कुठेतरी दुसरीकडे टाकणार. सो दॅट इज अ टफ जॉब फॉर द फॉरेस्ट डिपार्टमेंट. मग त्याला वेगवेगळ्या NGOज मदत करतात. वाईल्ड लाईफ सेन्सिटायझेशन इन सिटीज इज इक्वली इम्पॉर्टंट, की जे आत्ता आम्ही करतोय. त्याचं एक साधं उदाहरण आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट इज ऑलवेज दे लॅक इन फंड्स, कारण अनफॉर्च्युनेटली त्याला एकूण बजेटमध्ये खूप कमी पैसा दिलेला आहे. पण आपल्याकडे वेगवेगळ्या कंपनीज आहेत शहरामध्ये. सो इफ यू आर एबल टू कन्व्हिन्स देम, तर त्यांच्या CSR मधनं वेगवेगळ्या ठिकाणी पाणवठे बनवणं, पेट्रोलिंग व्हेकल्स देणं, कपॅसिटी बिल्डिंगसाठी मदत करणं. सो तुम्ही इनडायरेक्टली डिपार्टमेंट हेल्प करताय, विच इज इनडायरेक्टली हेल्पिंग इन कॉन्झर्वेशन. सो म्हणून सेन्सिटायझेशन दोन्ही लेवलला, की गावातल्या आजूबाजूच्या लोकांची कपॅसिटी बिल्डिंग. आता अजून एक उदाहरण सांगतो, बऱ्याच लोकांना ते माहिती नसतं की आपण परमिट बुक करतो. टुरिझमच्या अँगलनी सांगतो, परमिट बुक करतो. पैसे कुठे जातात ते? तर लोकांना असं वाटतं की ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्याकडे जातात. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जातात, पण दॅट इज रिइन्व्हेस्टेड इन वेलफेअर ऑफ दॅट कम्युनिटी. सो फॉर एक्झाम्पल तिथे वर्कशॉप्स घेतले जातात की गाडी चालवायचं. मग त्या गावातले काही तरुण असतात की इतर वेळेला ते जंगलात जाणार तोडायला, त्याच्याऐवजी कपॅसिटी बिल्डिंग. आणि मग याच लोकांना जिप्सी ड्रायव्हर्स म्हणून नेमलं जातं,
किंवा हॉटेल्स असतात तर इलेक्ट्रिकल काहीतरी प्रॉब्लेम आहे, प्लंबिंग प्रॉब्लेम आहे, तर याचे छोटे छोटे कोर्सेस घेऊन त्यांना त्याच्यात ॲब्झॉर्ब करतात. सो या सगळ्या पैशातनं बेसिकली इनडायरेक्टली फॉरेस्ट डिपार्टमेंट इज डुईंग कॉन्झर्वेशन. कारण हे जर का केलं नाही तर ती लोक परत जंगलाकडेच वळणार आहेत. सो मला असं वाटतं की बरंच काम केलं जातं पण बोललं जात नाही. ते आहेच. आता तू बोलतोयस आणि तसं माझं म्हणणं आहे की ह्याच्यात तू कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट किंवा कम्युनिटी रोल ह्यांच्याकडे कसा बघतोस? म्हणजे कितपत कम्युनिटी म्हणजे समाजाने त्याच्यामध्ये कितपत रोल अदा केला पाहिजे? काय म्हणूया की इम्पॉर्टंटली त्यांनी ते इंटेन्शनली काम केलं पाहिजे, जे होत नाहीये. तर त्याबद्दल तू अजून सांगू शकतोस का की किती गरज भासते आणि का करावं माणसाने? म्हणजे समाजाने का करावं ह्या आता सगळ्या गोष्टींसाठी? मी एका छोट्या मुलाला विचारलं, हं. पाणी कुठून येतं? तर तो म्हणला नळ्यातनं. मी त्याला म्हणलं नळ्यात कुठून येतं? तो म्हणला टाकीतनं. मी त्याला विचारलं टाकीतनं कुठून येतं? तर त्याला उत्तरच माहिती नव्हतं. तो म्हणला आईला विचारतो आणि सांगतो. मग आईला विचारलं पाणी कुठून येतं? ती म्हणली धरणातनं. म्हणलं धरणात कुठून येतं? तिला पटकन सांगता आलं नाही. सो मला असं वाटतं की आपल्या ज्या इकॉलॉजिकल सर्व्हिसेस आहेत त्याच्यात महत्त्वाची सर्व्हिसेस वॉटर आणि एअर. सो कमीत कमी 500 नद्यांचा उगम हा जंगलातनं येतो. सो जंगल तुटलं तर काय होईल? सो परत चेन ऑफ लाईफ, वेब ऑफ लाईफ जे मी मगाशी सांगत होतो की सगळे अन्नसाखळी कोलॅप्स होईल. सो तुम्हाला जर का फ्रेश वॉटर, फ्रेश एअर, फ्रेश ऑक्सिजन, अनपॉल्युटेड एरिया, अनपॉल्युटेड क्लायमेट पाहिजे असेल, सो एव्हरीबडी हॅज टू प्ले अ रोल. म्हणजे असं पाठ फिरून चालणार नाही की हे काम फक्त वनविभागाचं आहे, अजिबात नाही. सो एक साधं उदाहरण सांगतो की आपल्याकडे काही दिवसांपूर्वी एक गवा आला. पेपरात आलं. पहिला गवा जेवढे बघे लोक होते ना त्या सगळ्यांनी मारला दुर्दैवाने. कारण लोक त्याच्या मागे जायचे. पहिल्यांदाच असा मोठा 1000 किलोचा प्राणी शहरात आला होता. तर तो बिचारा सकाळी 8:30 पासून 1 वाजेपर्यंत पळत होता. अनफॉर्च्युनेटली तो गेला. पोलीस डिपार्टमेंटला तेव्हा माहिती नव्हतं की आमचा काय रोल आहे. मीडियाला पण एवढं माहिती नव्हतं की आमचा काय रोल आहे. सो त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि एक रेस्क्यू नावाची ऑर्गनायझेशन आहे, त्या दोघांनी मिळून एक खूप छान सेन्सिटायझेशन प्रोग्राम घेतला की असा जर का इन्सिडन्स घडला तर सगळ्यांचे रोल आहेत. आणि वनविभागाचा पण जसा रोल आहे तसा फॉरेस्ट डिपार्टमेंटबरोबर पोलिसांचा काय रोल आहे तर गर्दी जी असते ती कंट्रोलमध्ये ठेवणं. मीडियाचा काय रोल आहे की लाईव्ह लोकेशन शेअर न करणं आणि पॉझिटिव्ह बातम्या देणं. सो याच्यानंतर असं झालं की काही दिवसानंतर असा एक दुसरा गवा आला आणि त्या आधीच्या इन्सिडन्समध्ये आणि दुसऱ्या इन्सिडन्समध्ये जमीन आसमानाचा फरक होता. आधीच्या इन्सिडन्सला सगळा केऑस होता, पण दुसऱ्या इन्सिडन्सला सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी माहिती होती. सो फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पोलीस डिपार्टमेंटला फोन केल्यावर जवळजवळ एक मला असं वाटतं 100-200 लोक फॉरेस्टचे आपलं पोलीसचे हे रस्त्यावर आले बघ्यांची गर्दी कंट्रोल करायला. मीडियानी त्यांचा रोल प्ले केला की गवा इथे आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट त्यांचं काम करत आहे आणि एरिया ओपन करून दिली आणि तो गवा परत जंगलाच्या दिशेला सक्सेसफुली गेला. सो एव्हरीबडी न्यू व्हॉट इज माय रोल. बरोबर. सो मला असं वाटतं समाजाकडे प्रत्येक जणाची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कॉर्पोरेट कंपनी आहे, माझी काय रिस्पॉन्सिबिलिटी असू शकते? तर मला उद्या गेंडा वाचवायचा आहे. याचा अर्थ असा नाही की गेंड्याच्या मागे बंदूक घेऊन फिरायचं की हे 2 गार्ड्स आमच्या कंपनीतनं हे गेंड्याच्या मागे 4 वर्ष फिरतील, असं काही गेंडा वाचणार नाही आहे. पण गेंडाचं जे वाचवत आहेत तर त्याला थोडं विटॅमिन एम, कारण ती कमी असतं ना विटॅमिन एम मॉनिटरी, सो त्यांनी हेल्प करणं. मग ते कसं हेल्प करू शकतात? तर एखाद्या एरियामध्ये पेट्रोलिंग करायचं पावसाळ्यामध्ये तर गमबूट्स नाही आहेत पायात. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे लॅक ऑफ फंड्स आहे, मग गमबूट्स कोणीतरी स्पॉन्सर करू शकतं. एक साधं उदाहरण सांगतो. माझ्या एका मित्राची फॅक्टरी होती बेळगावला. 400 लोक त्याच्याकडे कामं करत होती. सो ते प्रत्येक वर्षी युनिफॉर्म्स चेंज करतात. सो त्याने ते युनिफॉर्म 400 लोकांचे चेंज केले. सो ते काय करतो इतर वेळेला तर ते कुठेतरी फेकून दिले जातात. सो ते घेतले आणि फॉरेस्टच्या आजूबाजूला जी गावं असतात त्यांना त्यांनी डोनेट केले. फायदा काय झाला की उद्या आग लागली जंगलाला तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने फक्त अपील केलं की आम्हाला थोडी हेल्पिंग हँड पाहिजे. ती सगळी लोक मदतीला आणि आग वाचली. सो पाण्यावरती कोणीतरी काम करतं, प्युरिफायर्स असतात. सो परत फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या छोट्या छोट्या कुट्यांमध्ये प्युरिफायर्स नाही आहेत.
सो पुण्यातल्या एका इंडस्ट्रियलिस्टने सांगितलं की मी 300 प्युरिफायर्स डोनेट करतो, ते वेगवेगळ्या ठिकाणी लागले. सो इनडायरेक्टली तुम्ही घरात बसून आपण डायरेक्ट कॉन्झर्वेशन नाही करू शकत कदाचित, पण जी लोक कॉन्झर्वेशन करतायत किंवा जी सिस्टीम आहे त्याला थोडं मजबूतीकरणाचं काम आपण इथे बसून करू शकतो. आणि प्रत्येकाचं रोल आहे, तरच तुम्हाला फ्रेश एअर, फ्रेश वॉटर हे डिमांड करण्याचा अधिकार आहे. तुम्ही फोटोग्राफी करता, सो डॉक्युमेंटेशन करायचं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे याच्यासाठी पैसा नसतो. कोणीतरी उभं राहिलं की तुमच्या जंगलामध्ये काय काय दिसतं याचं सगळं डॉक्युमेंटेशन आम्ही फ्री करून देतो, असं केलं आहे आणि डॉक्युमेंटेशन कोणीतरी तयार करून दिलं. सो दॅट इज इनडायरेक्टली हेल्पिंग द डिपार्टमेंट. एक फिल्म मेकर आहे, तो म्हणला की मी तुमच्या टुरिझम प्रमोट करायला एक सुंदर फिल्म करून देतो. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं आम्हाला परमिशन पाहिजे, दिली. फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिली. त्यांनी एक सुंदर फिल्म केली, बफर्स. आणि त्या बफर्समध्ये येणाऱ्या टुरिस्टची संख्या वाढली. परत याचा फायदा कसा बसतो, तर संख्या वाढली की त्यातनं इन्कम वाढतं. बरोबर. इन्कम वाढलं की ऑब्व्हियसली फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सना इनडायरेक्टली फंडिंग. इनडायरेक्टली फंडिंग. आपण जेव्हा लोक जंगलात जातो तर तेव्हा वी ॲक्ट ॲज व्हिजिलन्स. म्हणजे एका गाडीत 6 जण म्हणजे 12 डोळे आत जातात, तर तुमचं लक्ष असतं एखादी काही गोष्ट चुकली तर तुम्ही डिपार्टमेंटला सांगता. म्हणजे इनडायरेक्टली यू ॲक्ट ॲज काय म्हणायचं, गार्डियन्स ऑफ द फॉरेस्ट. तुम्ही डिपार्टमेंटला करता, डिपार्टमेंट ॲक्शन घेतो. पण हे सगळं कंट्रोल्ड सिस्टीममध्ये पाहिजे. याचा अर्थ असा नाही की मला टुरिझम वाढवायचं म्हणून मी अख्खी रेल्वेच घेऊन जातो आतमध्ये. सो त्याला कॅरिंग कपॅसिटी आहे, त्याच्याप्रमाणे हे करतात. सो मॉरल ऑफ द स्टोरी, एव्हरीबडी कॅन प्ले अ रोल. लास्ट उदाहरण की माझ्याकडे कोणीतरी इंग्लिश मिडियममधनं आलं, ते म्हणलं की आपल्याकडे फॉरेनर्स पण येतात, आपला गाईड इंग्लिश बोलू शकत नाही, बेसिक इंग्लिश, ते काय फाडफाड इंग्लिश बोलायचं नाही आहे की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हाऊ आर यू, एवढंच बोलायचं आहे. पण ज्याच्यामुळे निदान कम्युनिकेशन हर्डल होणार नाही. सो ती म्हणली की माझ्याकडे सॅटर्डे संडे वेळ आहे, मी तिथे जाऊन शाळा घेईन या सगळ्या गाईड्सची. सो ती तिथे जाते, प्रत्येक सॅटर्डे संडेला ती शिकवते. सो शी इज कॉन्ट्रीब्युटिंग इन हर वे. सो एव्हरीबडी कॅन कॉन्ट्रीब्यूट. तू आता हे ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे ठिकठिकाणी घेतोस, तर तू, मला असं कळलंय की तुझी एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट नावाने. त्याबद्दल तू अजून सांगू शकतो की हा प्लॅटफॉर्म तू क्रिएट केलास, किंवा या प्लॅटफॉर्ममधनं तू नुसतं ट्रेनिंग प्रोग्राम नाही तर बाकीच्या पण प्रोजेक्ट्सवरती तू खूप प्रमाणात काम करतोस. आणि ह्या चॅरिटेबल ट्रस्टला पण खूप हिस्ट्री आहे, खूप वर्षांची. त्याबद्दल तू सांगू शकतो? सो जवळजवळ 24 वर्ष वाईल्ड लाईफ एज्युकेशनमध्ये काम करतोय. आणि तेव्हा करताना असं जाणवलं की यू शुड हॅव अ प्लॅटफॉर्म. नुसता अनुज खरे म्हणून कोणी ओळखणार नाही. सो आपण जर का ट्रस्ट केली आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवली, तर मला असं वाटतं ते काम लोकांपर्यंत जाऊ शकतं. डोनेशन्स मिळतात, इंडिव्हिज्युअल माणसाला लिमिटेशन्स असतात. सो आम्ही गेले अनेक वर्ष खूप वेगवेगळ्या एरियाजमध्ये एज्युकेशनचं काम करतोय. त्यातला एक आमचा पहिला उपक्रम जो एकदम फेमस लोकांपर्यंत पोहोचलेला, तो म्हणजे दर शुक्रवारचा कट्टा. सो पूर्वी किरण पुरंदर यांनी कट्टा ही ॲक्टिव्हिटी चालू केली. तर कट्टा म्हणजे मराठी शब्द आहे की ज्याच्यामध्ये देवणघेवण माहितीची, इन्फॉर्मल गेट टुगेदर. सो असं आम्ही गेले अनेक वर्ष सातत्याने प्रत्येक शुक्रवारी करतो. आणि तिथे रिक्षा चालकांपासून मिनिस्टर्सपर्यंत सगळे येत असतात. मग कोणीतरी एक एक्सपर्ट कुठेतरी गेला, त्याला बोलवतो, तो त्याचा एक्सपर्टाईज शेअर करतो. मग ते कधीतरी स्लाईड शोजच्या फॉर्मॅटमध्ये असतं, कधीतरी फिल्म्सच्या फॉर्मॅटमध्ये असतं, कधीतरी एक पेपरात बातमी येते की ज्याला दोन्ही बाजू आहेत. सो ते जास्ती दोन्ही बाजू नीट समजून घेण्यासाठी त्याच्यावरती एक चर्चासत्र घेतलं जातं. तर तो एक कट्टा आम्ही चालू केला. तो मग त्याचा रेप्लिका करत करत 2-3 ठिकाणी तो चालू केला. नंतर काही पुस्तकं आम्ही पब्लिश केली. सो आमच्या असं लक्षात आलं की इंग्लिशमध्ये खूप मटेरियल अवेलेबल आहे. म्हणजे मुंगीपासून हत्तीपर्यंत तुम्ही गुगल करा, तुम्हाला त्याच्यावरती पुस्तक मिळेल. पण मराठीमध्ये साहित्य त्या मानाने कमी आहे. लिखाण खूप झालं आहे. म्हणजे तात्यांनी लिहिलेलं आहे, मारुतरावांनी लिहिलेलं आहे, किरणनी लिहिलेलं आहे, वाटवे सर आहेत, आपले कृष्णमेघ कुंटे आहेत. पण गाईड्सना उपयुक्त असं मराठीतलं मॅन्युअल नाही आहे. सो आम्ही मंतरलेल्या रानवाटा असं एक पुस्तक की ज्याच्यामध्ये अत्यंत बेसिक्स ऑफ वाईल्ड लाईफ, की साधी गोष्ट, इन्सेक्ट कशाला म्हणायचं, स्पायडर कशाला म्हणायचं. इन्सेक्टमध्ये नॉर्मली स्पायडर म्हणलं की इन्सेक्ट असं म्हणलं जातं, पण ते वेगळं आहे. ॲरॅक्निड आहे, 8 पाय आहेत, 8 पाय आहेत त्याचे. इन्सेक्ट्समध्ये 6 पाय आहेत. त्याची व्याख्या काय आहे, क्लाइंबर म्हणजे काय, बुश म्हणजे काय, ट्री म्हणजे काय. त्याच्यानंतर जंगलात जाताना वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. स्कॅट्स कशाला म्हणतात, ड्रॉपिंग्स कशाला म्हणतात, पगमार्क असेल तर त्याचं आयडेंटिफिकेशन, मग मेल आहे का फिमेल आहे. तर हे सगळं मराठीत सोप्या भाषेत आणावं याच्यासाठी आम्ही वेगवेगळी पुस्तकं काढली. नंतर पुण्याच्या आजूबाजूची डायव्हर्सिटी याच्यासाठी एक फोटो डॉक्युमेंट केलं की पुण्यातली डायव्हर्सिटी. आणि ऑब्व्हियसली हे सगळं ट्रस्टलाच शक्य होतं,
कारण कंपनीज देतात त्यांना त्याचं बेनिफिट पण मिळतं. आणि त्यानंतर आम्ही व्हॉलंटियर ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या गाईड्सबरोबर काम केलं. हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की आपल्याकडे वेगवेगळे संगीत महोत्सव होत असतात. त्याच्यानंतर कल्चरल वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात. तर तशी वाईल्ड लाईफ ॲक्टिव्हिटी करता येईल का? तर म्हणून आम्ही फिल्म्स वेगवेगळ्या फिल्म मेकर्सना लिहिलं. सो आधी नॉर्मली फिल्म म्हणलं की आफ्रिकेतली फिल्म एवढंच माहिती होतं सगळ्यांना. सो वेगवेगळ्या लोकांना लिहिलं तर यू विल बी सरप्राईज्ड की जवळजवळ 1200 फिल्म्स आमच्या काय म्हणायचं पोर्टलवरती किंवा वेगवेगळ्या लोकांकडनं थोडं एक्सकावेट केल्यानंतर लक्षात आलं की अरे आपल्याकडे तर खूप फिल्म्स आहेत, भारतीय माणसांनी बनवले आहेत, काही परदेशातल्या माणसांनी बनवले आहेत. पण डायव्हर्सिटी ऑफ इंडिया याला फोकस करणाऱ्या 1 मिनिटापासून 90 मिनिटाच्या फिल्म्स आहेत. मराठी, इंग्लिश, तामिळ विथ हिंदी सबटायटल्स, मल्याळम विथ इंग्लिश सबटायटल्स, या आम्ही गोळा केल्या. आणि मग परत याला प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणून वाईल्ड इंडिया नावाची एक कन्सेप्ट राबवली की ज्याच्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला थोडं फेस्टिवलचं स्वरूप देऊ. मग तिथे बेस्ट ऑफ द बेस्ट कामं करणाऱ्या लोकांना बोलवलं. मग त्याच्यामध्ये फिल्म मेकर्स होते, नॅचरलिस्ट होते, कॉन्झर्वेशनिस्ट होते, वाईल्ड लाईफर्स होते. मग काही वर्कशॉप्स घेतले आणि याला थोडं फेस्टिवलचं स्वरूप दिलं. सो जसं वाईल्ड इंडिया केलं तसं वाईल्ड महाराष्ट्र केलं की महाराष्ट्रातली डायव्हर्सिटी लोकांसमोर येऊन दे. आणि ऑब्व्हियसली फॉरेस्ट डिपार्टमेंट प्रत्येक या वेगवेगळ्या गोष्टींना सपोर्ट करत आलं. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पुण्याच्या आजूबाजूला डायव्हर्सिटी पाहिली तर पक्ष्यांसाठी आपल्याकडे खूप हॅबिटॅट्स आहेत. म्हणजे पॉन्ड्स आहेत आपल्याकडे, रिव्हर आहेत काही, आपल्याकडे हिल्स आहेत, आपल्याकडे ग्रासलँड्स आहेत. प्रत्येकाची डायव्हर्सिटी चांगली म्हणून बर्ड फेस्ट चालू केलं. मग हे पुण्यापुरतं मर्यादित न ठेवता 6 जिल्ह्यांमध्ये आपण घेऊन गेलो. सो ते चालू असतं. त्याच्यानंतर मॉन्सूनमध्ये मागच्या वेळेला पॅन्डेमिकच्या काळामध्ये सगळे जे गाईड्स होते तर त्यांना काहीच इन्कम नव्हतं, कारण ते काय पगारावर नसतात ना. गाडी आत गेली तरच पगार मिळतो, पैसे मिळतात. आणि ती पण अमाऊंट खूप कमी होते, 300-350 रुपये. सो इतके वर्ष जे आमच्याशी कनेक्टेड आहेत त्यांना अपील केलं आणि वी कुड रेज 10 लाख रुपीज या पॅन्डेमिकच्या काळामध्ये, की जे आम्ही त्या गाईड्सच्या खात्यामध्ये आम्ही ऑफिशियली भरले. सो परत हे ट्रस्टच्या माध्यमातून CSR ॲक्टिव्हिटीजमधनं वेगवेगळ्या ठिकाणी पाणवठे बनवले. मेजर मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट कशामुळे होतो तर पाणी कमी झालं की प्राणी हे गावात येतात आणि मग कॉन्फ्लिक्ट चालू होतो. सो मग असा प्रयत्न केला की वेगवेगळ्या CSR ॲक्टिव्हिटीजमध्ये खास करून पुण्याच्या आजूबाजूला आम्ही मग पाणवठे बनवायला लागलो. वेगवेगळ्या कंपनीज पुढे येऊन आम्हाला CSR फंड्स अवेलेबल करून दिलं. नंतर काही डॉक्युमेंटरीज केल्या. एक वाईल्ड पुणे म्हणून आहे, ती वेगवेगळ्या NGOजनी मिळून केलेली आहे, पण त्याच्यामधलं मग एज्युकेशनल पार्ट आम्ही सांभाळला. सो नेचर वॉक इज अन ऑर्गनायझेशन फॉर एव्हरीवन बाय एव्हरीवन. ती काय फक्त माझी संस्था असं नाही आहे, त्याला ट्रस्टीज आहेत, त्याला खूप सुंदर व्हॉलंटियर फोर्स आहे. आणि तिथे आमच्यात असं काही नाही की हा प्रेसिडेंट, हा डायरेक्टर, हा ट्रेझरर. तो प्रेसिडेंट पण झाडू घेऊन ऑडिटोरियम झाडतो. खूप वेगवेगळ्या गोष्टी. सो सांगण्याची गोष्ट अशी की एव्हरीबडी इज ॲट पार आणि प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट आहे. सो या ट्रस्टतर्फे आम्ही अजून एक काय करतो तर वेगवेगळ्या फॅसेट्समधली लोकं जोडायचा प्रयत्न करतो. सो आमच्या प्रोग्रामला तुम्हाला अगदी रिक्षावाले काका पण दिसतील, काही डॉक्टर्स दिसतील, ॲडव्होकेट्स दिसतील, काही प्रिन्सिपल्स दिसतील, काही ब्युरोक्रॅट्स दिसतील, काही मिनिस्टर्स दिसतील, काही पोलीस अधिकारी दिसतील. पण सगळेजण एकाच कॉजसाठी येतात, दॅट इज फॉर वाईल्ड लाईफ. सो या ट्रस्टतर्फे गेले अनेक वर्ष आम्ही काम करतोय आणि पुढे पण करत राहणार. चांगलं आहे की मला पण ह्याचा भाग व्हायला आवडेल, नेचर वॉकचा. आणि तर तू आज आम्हाला हा वेळ दिलास त्याबद्दल मुळात धन्यवाद. ही संपलेलं नाही किंवा शेवटचा एपिसोड नाही. मला अजून भरपूर गोष्टींबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. जाणून घेण्यापेक्षा मला शिकायचं आहे, कारण तसं बघायला गेलं तर मी ह्या विषयांमध्ये इंटरेस्ट होता माझा, पण तेवढं ज्ञान घेतलं नाही म्हणा, ती माझीच चूक आहे म्हणा, मी घेतलं नाही. पण आता तो एक इंटरेस्ट परत जागा झाला आहे ह्या पॉडकास्टतर्फे. आणि मला ते आवडतंय की एवढी माहिती घेणं, मग त्याच्यावरती विचार पण केला जातो आणि मग इव्हेंच्युअली त्याच्यातनं माझी पण कुठेतरी काही मदत होते किंवा होईल किंवा करायची आहे मला, ह्या दृष्टीने मला पुढे जायचं आहे. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण ह्याबद्दल बोलू शकतो का? मला तू एकदा सांग की मला इको टुरिझम बद्दल खूप फॅसिनेटिंग. तो तर माझा आवडता विषय आहे. आणि आपल्याकडे आता खूप बूम मध्ये, जेनझी लोकांमध्ये बूम म्हणतात, फेमस आहे आता. इको टुरिझम इज अ टूल, म्हणजे दुधारी शस्त्र आहे. बरोबर. ते नीट वापरलं तर त्याचे फायदे खूप आहेत, पण जरा चूक झाली की त्याचे तोटे पण खूप आहेत. सो ते बॅलन्स वेनी करणार काय, पण त्याच्याविषयी आपण नक्की बोलू. पुढच्या वेळेस नक्की इको टुरिझम हा विषय घेऊन आपण
परत 100% भेटूच 100% आणि त्याच्यावरती गप्पा मारू. नक्की. येस, Thank you. धन्यवाद. आज अनुज दादासोबत आपण नेचर आणि वाईल्ड लाईफ ह्याच्या एज्युकेशनच्या दृष्टीने काय करता येईल किंवा तो काय करतोय ह्याच्याबद्दल खूप जाणून घेतलं. तसंच विविध महाराष्ट्रातले नाही तर भारतातल्या प्रांतांमध्ये आपलं एक वन्यजीवन कसं आहे, काय आहे, तिथे विविध प्राणी कसे आहेत, पक्ष्यांची विविधता कशी आहे, याबद्दल आपण जाणून घेतलं. आणि जसं आत्ता पण म्हणालेलो आहे, पुढच्या एपिसोडमध्ये आपण त्याच्यासोबत इको टुरिझमबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यातून तुम्हाला काही सजेशन्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून लिहून पाठवा. धन्यवाद.